नमस्कार. वीकेंड असून आल्याबद्दल आभारी आहे. श्री मृणाल सर आणि नरके मॅडम, प्रशांत कोठडी आमचे मित्रच आहेत आणि ते बसलेले आहेत. सगळे हरिभाऊंचे चाहते, प्रेमाचे लोक इथे आहेत. 2 वर्षापूर्वी माझा विषय जो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. त्याच्यावरनं वाद का होऊ शकतो तेही बोलणार आहे. पण किंवा माझं भाषण आधी छापील मी देऊ शकतो, पण ते बोलेन अशी खात्री नाही देऊ शकत. तर एवढाच प्रॉब्लेम आहे. आणि आपण स्वातंत्र्यात खितपत का पडलो आहोत असाही एक प्रश्न आहे. पारतंत्र्यात जोपर्यंत आपण खितपत पडलो होतो तोपर्यंत पोलीस असं मागत होते. तर असो, त्याच्यावर सगळं बोलणं होईलच. पण हरिभाऊ एक अद्भुत मनुष्य होते. म्हणजे आजच्या दिवशी त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. हरिभाऊंचं आणि माझं नातं हे मी अगदी पोरसवदा होतो, 20-21 होतो. आणि मला असं वाटतं की रुचीच्या दिवाळी अंकात किंवा काहीतरी मी एक लेख लिहिला होता. तर तो लेख कपिल पाटीलना आवडला नव्हता आणि त्याचं उत्तर कांशीरामावर होता. तो नाही, कपिल पाटीलने एक लिहिला होता काशीरामावर लेख. तर त्याच्यावर मी एक लेख मोठा लिहिला आणि त्यांच्या आंदोलनातले काय म्हणतात ते जे प्रॉब्लेम्स आहेत आणि फॉल्ट लाईन्स आहेत त्याच्यावर मी खूप डिटेलमध्ये लिहिलं होतं. आणि तो अंततः दलित आणि बहुजन समाजाचा उद्धार करण्यास अपयशी ठरेल असं माझं भाकीत होतं, जे अंततः दुर्दैवाने खरं ठरलं. पण तो लेख आज वाळून बघता, आणि मी हे अनेकदा हरिभाऊंना आमच्या भेटीत प्रत्येक वेळेला एकदा सांगायचो की तेव्हा माझ्या अगदी वयाला साजेसं मी अत्यंत उद्धटपणे असं एक ॲरोगन्स जो असतो, 2 प्रकारचे ॲरोगन्स असतात. आज जो देशात पाहताय तो ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे आणि दुसरा इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स असतो. तो आपण खूप अगोदर पाहिलेला आहे, ब्रिटिशांकडे पण तो होता. तर या प्रकारचं एक औद्धत्यपूर्ण लिखाण मी केलं आणि मग त्याचं उत्तर कपिल पाटीलना देता येईना. तेव्हा त्यांनी हरिभाऊंना पाचारण केलं आणि मग हरिभाऊंनी मला उत्तर दिलं. पण त्यांनी अत्यंत मृदू, सालस आणि सभ्य शब्दामध्ये माझ्या लेखाच्या एकेका मुद्द्याचा समाचार घेतला. त्याच्यावरही मी उत्तर लिहिलं आणि मग झालं ते तिथे संपलं. पण नंतर काही वर्षानंतर माझा हरिभाऊंशी संबंध आला तेव्हा मी पहिल्यांदाच त्यांना हे सांगितलं की हे बघा, माझं वय ही गोष्ट अशी आहे की जी माझ्या हातात नव्हती आणि त्यामुळे त्या प्रकारचं मी लिखाण केलं. अन्यथा मुद्दे वेगळे वेगळे असते आणि तुमचं लिखाण अधिक समतोल आणि जास्त संशोधनपर आणि काही बाबतीत जास्त बरोबर होतं असं मला मान्य आहे. आणि मी तेव्हा माफी मागतो. हे मी 2दा-3दा नंतर आपण एकत्र सगळे भेटलो होतो तेव्हा पण मी बोललो होतो जाहीरपणे की असं असं झालं होतं. पण हरिभाऊंनी ते काय मनात पण ठेवलं नव्हतं, त्यांच्या लक्षात पण यायचं नाही. ते इतके म्हणजे ते एखादा आता आपण बघतोय की शासन संस्था तुमच्यावर डूक ठेवते. माणसं, पॉलिटिकल माणसं जनरली आपल्याकडे असा प्रघात नव्हता की राजकीय माणसाने टीका डूक ठेवून घ्यावी. असं नव्हतं की मी आज टीका केली सकाळी आणि संध्याकाळी तो राजकीय नेता भेटला तर काय रे सकाळी माझ्यावर लिहिलंस का असं विचारायचं. तर आता हल्ली डूक ठेवला जातो. किंवा UAPA, MPA, ML असे नवीन PMLA, जनसुरक्षा असे कायदे लावून सरळ तुरुंगात टाकलं. म्हणजे आमच्या घरचा रव्याचा लाडू खाल्ला नाही म्हणून बाहेर पडल्या क्षणी मरण आलं पाहिजे असं वाटणारे पाहुण्यांकडे जाण्यासारखं आपली गत झालेली आहे सध्या. तर या लेवलला भारत येऊन पोहोचला. तर हरिभाऊ त्या पंथातले नव्हते. हरिभाऊ असे होते की आपल्यावरची टीका करणारा कोण माणूस आहे तो पण विचार करतो, तो पण अभ्यास करतो, त्याचं त्यांना कौतुक वाटायचं. आणि मग हळूहळू असं झालं की आम्ही पुस्तकांचा विचार करायला बोलायला लागलो, पुस्तकं बोलायला लागलो. असं असंख्य गोष्टी त्यांच्या आठवणी माझ्या मनात आहे. आणि मला सर्वात वाईट या गोष्टीचं वाटतं की त्यांची एक प्रदीर्घ आणि बरी अशी झालेली, माझ्याकडनं बरी, त्यांच्याकडनं अत्युत्कृष्ट झालेली एक मुलाखत आहे. ती त्यांची शेवटची मुलाखत ठरली जी मी घेतलेली. ती जवळपास आतापर्यंत 7 लाख लोकांनी पाहिली, तुम्ही युट्यूबवर बघू शकता. तर त्याच्यात आता जे मृणाल म्हणाले की शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत यामध्ये शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि हे चारी जी आपली महापुरुष आहेत त्यांच्यामध्ये एक सूत्र आहे आणि ते सूत्र त्या मुलाखतीत उलगडतं. त्यामुळे ती लोकांना फार आवडली
की केवळ ती एका कुठच्या महापुरुषावर नव्हती, तर एक महापुरुष हा दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहे, हे संपूर्ण एक संच आहे आणि त्या संचांनी महाराष्ट्राला घडवलेलं आहे, यावरती मुलाखत होती. आणि या गोष्टीबाबत म्हणजे जी तज्ज्ञ मंडळी महाराष्ट्रात आहेत, म्हणजे डॉक्टर साळुंखे असतील किंवा हरिभाऊ असतील, अशी जी मंडळी आहेत त्यातले हरिभाऊ एक दिग्गज होते आणि त्यांच्याकडे रेफरन्सचा तुटवडाच नसायचा. आणि नंतर आमचा फोनवर बोलणं होत राहायचं. ते घरी येणार होते माझ्या आणि जस्ट फक्त त्यांच्यात आणि माझ्यात एक साम्य होतं. माझं वजन कमी, म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटायचं तेव्हा माझं वजन कमी झालेलं असायचं आणि त्यांचं वाढलेलं असायचं, तर त्यांना वाईट वाटायचं. ते मला विचारायचं वजन कसं कमी करायचं, तर मी म्हणायचं मी मुद्दामून केलेलं नाहीये, ही औषधं मी घेत नाही मग मला वजन कमी होतं, पण ही न घेऊन सुद्धा चालत नाही, मग माझं वजन खूप वाढतं, जे आता वाढलंय. तर त्यांना असं वाटायचं की झटपट वजन काहीतरी कमी झालं पाहिजे. तर म्हटलं हरिभाऊ, आपण काय व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करू शकत नाही ना, संध्याकाळी शाखेत जाऊ शकत, त्यामुळे आपलं वजन काही कमी होऊ शकत नाही. तर झटपट कमी करण्याचा हाच एक मार्ग आहे. पण त्याच्यात असा धोका की या दोन्हीमध्ये वरचं वजन कमी होण्याचा धोका आहे, अंगाचं जरी कमी झालं तरी. तर हरिभाऊंना ते पटायचं नाही आणि त्यांच्या म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की तो त्यांचा अखेरचा काळ आहे म्हणून. आम्हाला असं वाटायचं की हरिभाऊ कायमच असणार आहेत, त्यामुळे गृहीतच धरलं जायचं की पुढच्या आठवड्यात भेटू रे, आता राहू दे, आता आज नको, आज गडबड आहे. तर ते अचानक एक दिवशी सकाळी मला कोणातरी, मी बाहेर होतो, मी मुंबईत नव्हतो, आणि मला फोन आला आणि म्हणलं की हरिभाऊ गेले, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. म्हटलं मत, आणि हरिभाऊ गेले कसे, तर मला काहीही माहित नव्हतं आणि मला एवढा शॉक बसला. त्यातनं मग बाहेर यायला बराच वेळ लागला आणि बरं या कुटुंबियांना मला भेटायची हिंमतच झाली नाही, कारण हरिभाऊ एवढे अकाली गेले होते आणि त्यांच्यासारखा माणूस जाण्याने काय नुकसान आहे या समाजाचं, हे या समाजाला कळू नाही शकत. पण मला बरोबर माहित होतं तेव्हा की काय झालेलं आहे ते, कारण ते एक चालता बोलता कोश होते, ज्ञानकोश होते. म्हणजे कुठचाही रेफरन्स विसरला आणि आपल्याला वाटलं की अरे यार ते आठवतच नाही नाव, मग लगेच हरिभाऊंना फोन करायचा. अशी 2-3च माणसं आहेत, कुमार केतकर त्यातले एक आहेत खरं सांगायचं तर मला एकदा अल्बर्ट स्पियरचं नाव रात्री 2 वाजता आठवेच ना, तर मी फोन केला, अरे तो म्हटला तो हिटलर बरोबर तो एक आर्किटेक्ट होता कुमार, तो कोण रे, अरे अल्बर्ट स्पियर. कुमार झोपेत बोलला, हा म्हटलं बरोबर. तर त्याचं स्पॅन्डॉ डायरी पुस्तक मला काढायचं होतं, मला माझ्याच स्वतःच्या पुस्तकाच्या ह्याच्यातनं काढता येईना, कारण नावच आठवे ना 2 वाजता काय काय लिहिताना. तर अशी माणसं नसणं हे काय, हे जातीच्या अभ्यासकाला किंवा वाचकाला किंवा ज्याला ज्ञानशाखांची ज्याला ओळख करून घ्यायची आहे त्यालाच कळू शकतं. त्यामुळे हरिभाऊ नसलेल्या जगामध्ये गंमत नाही बघा, असं मला वाटतं की ते असण्याने म्हणजे त्यांची चिडचिड पण कधी कधी व्हायची आणि ती फार गमतीशीर व्हायची त्यांची चिडचिड. आणि मला ज्याच्यावर चिड करायची ती येत नसे, ती चिड ते व्यक्त करायचे. ते म्हणायचे व्याख्यानाला बोलत ते एक नंबरचे बोगस आहेत बघ म्हणा, आणि दुसऱ्या दिवशी व्याख्यानाला जायचे परत. हा, आणि मला पण एक्झॅक्टली हेच वाटायचं. काय म्हणतं माहितीये ना, आता व्याख्यानाचा एक असा पॅटर्न असतो की आज तो एकदम सभ्यपणे चांगुलपणाने व्याख्यानाचा एक माणूस पुढे येतो, तो तुम्हाला फोन करतो, तो काय सांगतो की सर नोव्हेंबर मधली तारीख पाहिजे. तर आता काय म्हणतो आपण की आता काय जाऊ दे ना, नोव्हेंबर मध्ये बघू, हा कोणती पाहिजे, 26 सर, ठीक आहे दिली, ठीक आहे. नंतर मग एक सामसूम होते आणि मधलं तुमचं आयुष्य नीट चालायला लागतं. हे कोर्टाच्या तारखांसारखंच असतं बरं. तर तुम्हाला तोपर्यंत तुमचं आयुष्य सुरळीत चालतं. हळूहळू ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा येईपर्यंत दुसराच एक मनुष्य तुम्हाला फोन करतो आणि म्हणतो की ते अमक्या नमक्याने तुम्हाला फोन केलेला आठवतं का, ऑगस्ट मध्ये तुम्ही 26 तारीख आम्हाला दिलीत बरं का ते हे, आणि अशी 4 अशा माणसांची नावं सांगतो की जी तुम्हाला खूप वंदनीय वगैरे आहेत. तर ती माणसं खूप वाट बघतात. ती म्हणाली की परुळेकर येणार तर किंवा नरके साहेब येणार तर आम्ही आहोत तिथे, म्हणजे असं की खूप म्हणजे तुम्ही पेचा देता. बाय द टाइम तुम्ही मधल्या काळात ते विसरून किंवा लिहिलेलं असलं तरी आठवत असलं तरी कंटाळून, आणि बोलवायला कुठे तुम्हाला एकदम म्हणजे नंदुरबार शिरपूर वगैरे असं असतं, म्हणजे धड एका वाहनाने पोचताच येणार नाही. म्हणजे फक्त तुम्ही एकनाथ शिंदे असाल तर हेलिकॉप्टरने जाऊ शकता, कारण ते ठाणे जिल्ह्यात पण हेलिकॉप्टरने जातात. पण आम्ही तसं नसल्यामुळे आम्हाला एका कुठच्याच वाहनाने जाता येईना, म्हणजे अशा ठिकाणी बोलवतात आणि मग ते जायला लागतं. गेल्यावर सगळं व्याख्यान वगैरे संपलं
म्हणजे हे एस एम जोशी माझी झालेल्या व्याख्यानांना लागू नाही मी आधीच सांगतो. म्हणजे हा एक बारीक तारा खाली काढून ठेवा, म्हणजे हे इथे लागू नाही वगैरे. तर व्याख्यान झाल्यावर ना ते जवळपास ते काय मीटिंगचा सीझन संपल्यावर कसे निघून जातात वाकसे तसे निघून जातात. आणि मग तुम्ही जो व्याख्याता आहे तो चिंतेत पडतो की आता टॅक्सी बस आता कुठचं पकडायचं. म्हणजे तुम्ही काही दिलं नाही दिलं तरी चालेल, पण तुम्ही जागी अशा बोलवलं की काही मिळतच नाहीये. म्हणजे मी पैसे देऊन स्वतः करायला तयार आहे वाहन हो, पण मला न्या तरी असं. तर हरिभाऊनं याचा खूप राग यायचा. पण त्यांची चिकाटी माझ्यापेक्षा जबरदस्त होती. मी ना क्रूरपणे निदान 60% लोकांना 60% लोकांना नाही म्हणून स्वच्छ सांगतो. तर हरिभाऊ जवळपास 90% लोकांना हो सांगायचे. आणि त्यांना ना त्याचा एवढा त्रास व्हायचा की ते नंतर चिडचिड करत राहायचे त्या. आणि नंतर तर त्यांनी एक वेगळंच सुरू केलं होतं, जायचं व्याख्यानाला, यायचं आणि मग फेसबुकवर पोस्ट टाकायची ज्यांनी व्याख्यानाला बोलवलेलं ते कसे बकवास लोक आहेत त्याच्यावर. तुम्हाला सांगतो त्यांचा रागा लोकांना नाही कळू शकत, जो त्याच्यातनं जातो ना त्यालाच कळू शकतं. ज्या पद्धतीने ते सगळा कार्यकर्ता वर्ग, ते आयोजक, ते संस्था मध्ये एका कार्यक्रमाला बोलवलं. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, माझ्या मूळ विषयावर मी येतो, पण मला खूपच वेळ आहे म्हणून सांगितल्यामुळे मी वेळ घालवतोय. तर मध्ये काय झालं, मध्ये मी एका व्याख्यानाला मला बोलवलं ह्याला औरंगाबाद देवगिरीला बोलवलं. नाही कॉलेज नका म्हणून, सॉरी. तर बोलवलं आणि मी गेलो. तर ते अगोदरपासून कसं आहे, आयोजकांना ताब्यात घ्यायची असते व्याख्यात्याला पहिले. म्हणजे मालमत्ता एकदा ताब्यात आली ना नंतर बघता येईल. एकदा व्याख्यान झालं की त्यांना काही इंटरेस्ट उरत नाही त्याच्यात. तो काय विचारवंत, तो काय सोन्याचा मुलामा लावलेला होता ते सगळं विसरलं जातं, ते सोडून द्या. पण तो ताब्यात घेण्यासाठी ते आतुर असतात. तर त्यांनी मला सांगितलं मी कशाने येणार, आम्ही येतो वगैरे. मी म्हटलं राहू दे सर, मी येतो. मी कधीही व्याख्यानाला, म्हणजे असं जनरली मला आवडतं आणि माझं प्रेम आहे त्या ठिकाणी व्याख्यानाला मी जातो. म्हणजे मी हरिभाऊंसारखा सत्कार्य आणि लोकांना जागृत करायला व्याख्यानाला सगळीकडे जातो असं कधीच करत नाही. पण मी जे जातो तिथे माझी काहीच कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा अपेक्षा मी कधीच करत नाही, कोणाकडनंच नाही. याचं कारण असं की मी जे तुमच्याशी बोलतो त्याचा तुम्हाला आनंद मिळतो, तर मलाही आनंद बोलण्याचा मिळतोच ना. तुम्ही मला ऐकण्याची म्हणजे तुम्ही ऐकण्याचा उदाहरण दाखवता, जशी मी बोलण्याचा आनंद लुटतो तसा. तर ठीक आहे ना, म्हणजे मी आहे तोपर्यंत माझ्यानंतर अजून चांगले वक्ते येतील, त्यानंतर अजून चांगले येतील, अजून साहिरने म्हटलंच आहे ना, माझ्याहून चांगले ऐकवणारे आणि तुमच्याहून चांगले ऐकणारे पुन्हा येतीलच की. तर त्यामुळे मला हे काही मुद्दा नसतो. पण ते ताब्यात घेण्याची पहिली फिल्डिंग लावली जाते. मग त्या गावातला सगळ्यात मोठा नेता असतो तो फोन करतोय की नमस्कार, आमच्या गावात स्वागत असो वगैरे. एरवी त्या नेत्याला काही पडलेली नसते. की एकदा तर मला विजय तेंडुलकरांनी सांगितलेलं, त्यांना कालिदास पुरस्कार मिळाले, मध्य प्रदेशला गेले तर सुंदरलाल पटवारी म्हणले आपके स्टुडिओ में आपकी पेंटिंग मैंने देखी है. कारण त्यांना म्हटलं ते दाढी वगैरे ठेवलेली तर पेंटर असणार. त्यांच्या डोक्यात हुसेन आला मला वाटतं. आणि तिथे ते म्हणले तो पुरस्कार मला मिळाला आणि मला आताच सोडत नव्हते, ओळखलं नाही म्हणून. त्यामुळे या सगळ्या अशा अवस्थातनं जाऊन रक्तबंबाळ होऊन तुम्ही उभे राहून ते व्याख्यान आपलं दिलं. कारण तुमची पण आसोशी असते की समोरचा माणूस ज्ञानी व्हावा वगैरे वगैरे. जो बुद्ध आले, अजून डॉक्टर बाबासाहेब आले, ज्योतिराव फुले आले, महर्षी कर्वे आले, शाहू आले, सगळेजण येऊन गेले. पण त्यांच्या आसोशीने कोणी शहाणे झाले असं अजून तरी मला काही दिसत नाहीये. जेवढे व्हायचे तेवढेच राहतात शेवटी बॅलन्स मध्ये, की शहाणेही तेवढेच राहिले आणि वेडेही तेवढेच राहिले. त्यामुळे काय आपल्या अस्तित्वाने वेगळा काही फरक पडणार आहे बॅलन्स शीट मध्ये या समाजात असा गर्विष्ठपणा करणं चुकीचं आहे. आणि पुण्यात तर तो गर्विष्ठपणा अजिबातच करू नये. तर मूळ मुद्दा हा आहे की हरिभाऊ या सगळ्या गोष्टीतनं मला एवढंच म्हणायचंय की त्या कॉलेजला मी देवगिरीत गेलेलो होतो तेव्हा मी तो प्रसंग हरिभाऊंना सांगावा असं मला वाटलं आणि हरिभाऊ हयात नव्हते, फार वाईट वाटलं मला. तो प्रसंग असा होता की मी फ्लाईटने गेलो
औरंगाबादला. मी फ्लाईटने गेलो, मी हॉटेलमध्ये राहिलो, त्यांना काहीच सांगितलं नाही. मी सांगितलं मी तुमचं किती वाजता, इतके वाजता तितके वाजता पोहोचेन. मी तितके वाजता पोहोचलो, केलं वगैरे, आलो. ते जे संयोजक होते आयुष्यात एकदाच पहिल्यांदा आणि शेवटी संयोजक, ते जे सर होते, म्हणजे ते इतके आग्रही होते की नाही 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 तुम्ही हे काय, आणि त्यांनी माझी गाडी तसं असं टाकलं काहीतरी. तर मी निघालो, म्हटलं, कारण गर्दी एवढी होती आणि त्यात ना म्हणजे विरोधी प्रदर्शनांचा पण एक हे होता. त्याने मला काही फरक नव्हता पडत, पण त्यांना फरक पडत होता, कारण त्यांच्याकडे गमावण्यासारख्या काचा होत्या म्हणजे शाळेत वास्तूच्या, आणि बरेच लोक पण होते त्यांचे. तर मी जाईन तर बरं असतं, त्यांच्या चेहऱ्यावर चक्क वाचता येत होतं लवकर, म्हणजे सगळ्या समाजातला एकोपा परत टिकेल वगैरे, तर जो कृत्रिम आहे. तर तो मी निघालो तर त्यांनी ते मला काय ती 10,000 रुपये दिलेले वगैरे, तर ते मी बघितले. मी त्यांना फोन केला आणि म्हटलं, बघा हे मला आवडत नाही आणि मी घेत नाही, तुम्ही असं नका करू वगैरे. नाही नाही सर, हे नाही, हे आम्ही तुमचा अपमान नाही, हा सन्मान केला वगैरे, सगळं ठीक आहे. झालं. 3 दिवस गेले. 3 दिवसांनी त्या गृहस्थांचा मला फोन आला. सर म्हटले, तुमच्या गाडीच्या आरशी बुकचा मला फोटो पाहिजे. म्हटलं का? ते ऑडिटला लागतं ना मला, कारण मी गाडीने गेलोच नव्हतो. मी म्हटलं, मी जी गाडी घेऊन आलेलो ती भाड्याची होती, त्याचा आरसी बुक कुठून आणू मी? नाही सर, ते तुमच्या कुठच्याही गाडीचा पाठवला तरी चालेल. चला, मी म्हटलं, हो मी ही काय पहिलं व्याख्यान देत नाहीये, हे असं ऑडिट कसं होतं? नाही नाही असं नाही, प्लीज सर, आपले पर्सनल काहीच प्रॉब्लेम नाहीयेत, पण ते म्हटलं. तर मग त्यांना माझ्या गाडीचा आरसी बुक शिवाय जाण्या येण्याचं, मी माझं बिझनेस क्लास विमानाचं तिकीट काढलेलं, ते सगळं पाठवून दिलं फोटो. तेव्हा त्यांना धक्का बसला असावा. त्यानंतर त्यांनी एक मोठं मला पत्र लिहिलं. त्या माणसाची काहीच चुकी नव्हती, अर्थातच ही व्यवस्थापनाने घ्यायच्या काळज्या असतात. त्याने मला, सर आमची मैत्री, आपली मैत्री अमर आहे आणि चिरकाल टिकणारी आहे, चिरंतन आहे वगैरे, असं काय काय खूप लिहिलं. मी धन्यवाद तुम्ही खरेच चांगले आहात वगैरे असं लिहिलं आणि संपवून टाकला. पण लक्षात घ्या की अशा प्रकारच्या समाजामध्ये अशा चिवटपणे एवढी व्याख्यानं देणारे हरिभाऊ आणि एवढी ग्रंथसंपदा निर्माण करणार, म्हणजे परवा मी ते त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाला येणार आहे असं लिहिल्यावर मला मेसेजेस असे आले की परुळेकर, ते हरिभाऊंचं ते पुस्तक, तर एकाने असं लिहिलं, महात्मा फुलेंच्या सत्यशोधनासंबंधी त्यांनी केलेलं संशोधनपर पुस्तक प्रकाशित झालेलं नाहीये, ते जरा आम्हाला हवंय असं सांगितलं. हे मी जाहीर करतो की महात्मा फुलेंची बदनामी एक सत्यशोधन हे पुस्तक आता मार्केटमध्ये आहे, आणि ते अमेझिंग पुस्तक आहे. आणि ते इतकं सुंदर पुस्तक आहे की या पुस्तकामध्ये गंगा जमनी तहजीब दिसते. आणि जे पुढचा माझा विषय आहे, राजकारण, आपलं धर्मकारण, जातकारण आणि भारताचं भवितव्य, ते याच्यात आहे. कारण यामध्ये हरिभाऊंना पाठिंबा देणारे फडके आहेत आणि विरोध करणारे गांगल आहेत, आणि लढणारे एकटे हरिभाऊ आहेत मध्ये, आणि ज्यांच्यासाठी ते लढतात ते हयात नाही आहेत, पण आपल्याला आपल्या कार्यामुळे आपल्यावर आपल्या आयुष्याची रेष उमटवणारे महात्मा ज्योतिराव फुले आहेत. त्यामुळे हे पुस्तक आवर्जून वाचावं, अगदी वाचावंच असं आहे. पेशवाईबद्दल याच्यात भरपूर लिहिलं गेलेलं आहे, आणि पेशवाईबद्दल खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा त्याच्यात खूप आलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक एक उत्कंठावर्धक आणि सुंदर पुस्तक आहे. त्यामुळे प्लीज हे वाचा, विकत घेऊन वाचा, एवढंच मी विनंती करतो. बाहेर अवेलेबल आहे, बाहेर उपलब्ध आहे. तर ही एक गोष्ट झाली. आणि मुख्य असं की पुस्तकाचा प्रचार केला पाहिजे कायम माणसांनी, आणि आपल्या नाही, दुसऱ्यांच्या पुस्तकाचा प्रचार केला पाहिजे. आपल्या पुस्तकात आपण अशी पुस्तकं लिहिली पाहिजे की आपल्या पुस्तकांचा दुसऱ्यांनी प्रसार केला पाहिजे. त्यामुळे एवढी चांगली पुस्तकं लिहिणं आणि वाचण्याची परंपरा ज्या समाजात टिकेल त्यात थोडी वाढ होईल शहाण्या माणसांची, अशी आशा आहे. तर आता विषयाकडे येतो. तर बराच वेळ घेतला ना मी. तर हा, म्हणजे एवढं तर हरिभाऊ याच्यापेक्षा खूप जास्त डिझर्व करतात. तर खरं तर मॅडमना आणि प्रणितीला मी भेटलो नव्हतो, त्यानंतर फक्त एक फोन केला. याचं कारण भेटून बोलायचं काय हा खरा प्रश्न होता माझ्यासमोरचा. मी या बाबतीत फार संकोची माणूस आहे, आणि फार थोड्या वेळेला मला जेन्युइन त्रास होतो की, कारण हे माणसाचा जन्म आणि मृत्यू अटळ आहे, पण तो अच्छा अचानक होऊ नये. म्हणजे R.R. पाटील आबा जेव्हा गेले तेव्हा मला खूप त्रास झाला होता. त्यांचे चांगले वाईट गुण, राजकारण वगैरे बाजूला ठेवू आपण, पण ते गोड माणूस होते.
मला स्वतःला खूप आवडायचे आणि जोपर्यंत ते हयात होते आणि मुंबईत आम्ही दोघे असू शनिवारी, तर आज म्हणजे आज शनिवार आहे, तर आम्ही शनिवारचे जेवायला भेटत असू. तर ते गेले तेव्हा मी दिल्लीत होतो. त्याला अगोदर मी बघून आलेलो आणि माझ्या लक्षात आलं की काय हे काय बरोबर होत नाही, म्हणजे आता काही खरं नाही. तर पण मी हरिभाऊना असं बघण्याचा पण मला संधी नाही मिळाली आणि त्याच्या अगोदर वेळ आली आणि मग सगळं म्हणजे संपलेलं. म्हणजे तर नंतर मी यांना आणि काय सांगू त्या मुलीला की काय म्हणजे मी मी तिला फोन केला फक्त आणि तिच्याशी थोडासा बोललो. आज 2 वर्ष झाल्यानंतर मला खऱ्या अर्थानं त्यांना एक श्रद्धांजली वाहण्याची किंवा त्यांचं आठवण करण्याची संधी मिळाली. आणि मला असं वाटतं की आजचा जो प्रसंग आहे, आजचा जो दिवस आहे, मुख्य म्हणजे तो 9 ऑगस्ट, तर तो भारताच्या इतिहासातला पण महत्वाचाच दिवस आहे. तर या दिवशी एका स्वातंत्र्यासाठी तळमळणाऱ्या माणसाच्या स्मृतिदिनाला मी पुण्यामध्ये आहे. हे ज्यांनी योजलं, ज्यांनी एकमताने ठरवलं, ते कोठाडिया आणि नरके मॅडम आणि मृणाल आणि सर्वांनाच मी धन्यवाद देतो की माझी एवढी लायकी आहे असं तुम्ही समजला, हे सुद्धा खूप झालं हो. कारण आता अशी परिस्थिती आहे की क्षणाक्षणाला आपण बरोबर आहोत का चूक आहोत असा प्रश्न पडतो. उदाहरणार्थ, जेव्हा विषय विचारण्यात आला मला, तेव्हा मूळ विषय जो मी सांगितला तो मी असा बोललो होतो की बहुजनवाद विरुद्ध गोडसेवाद हा विषय हवा. परंतु थोर माणसांच्या पंक्तीत बसतायत की काय गोडसे, अशी भीती प्रशासनाला वाटल्यामुळे पुढचं सगळं महाभारत घडलं. मग काय, मग अगदीच मग मी म्हटलं मग तर आता निवडणूक आयोगाचे जे वोट चोरीचं प्रकरण आलेलं आहे त्याच्यात वडिलांचं नाव IGFOT असं पण आहे, तर तोच विषय देऊन टाका म्हटलं. तर फरक काय पडतो, शेवटी मीच बोलणार आहे आणि मला हवं तेच बोलणार आहे, नंतर काय करायचं ते पोलिसांनी करायचंय. त्यामुळे म्हटलं विषयाला काय महत्व आहे. आम्ही कोड लँग्वेज मध्ये गोडसेना दुसरंच नाव ठेवून पुढच्या वेळी करणार आहोत. तर असं आहे की स्वातंत्र्याच्या 1000 वाटा आहेत, पारतंत्र्याची फक्त एकच आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्याला तुम्ही जबरदस्तीने पारतंत्र्यात ढकलू शकता, एखाद्याला जबरदस्तीने स्वतंत्र नाही करू शकत. आज भारतातले लोक स्वातंत्र्यात असून पारतंत्र्यात खितपत पडले, त्याचं कारण त्यांनाच स्वतंत्र व्हायचं नाही हे आहे. स्वातंत्र्य कोणी देऊ नाही शकत तुम्हाला. स्वातंत्र्य ही घ्यायची गोष्ट आहे, हिसकावून घ्यायची गोष्ट आहे. पारतंत्र्य लादलेलं आहे तुमच्यावर हे मी मान्य करतो, पण तुम्हाला मी जबरदस्तीने म्हणेन की राजू परोळेकर आता तुम्हाला सर्वांना स्वतंत्र करता, इथून जा बिंदास, काय टेन्शन घेऊ नका, तर तुम्ही मला नाही वाटत कोथरूड पर्यंत पोहोचाल म्हणून तेवढ्याच भावनेने म्हणजे तीव्र. तर ती आकांक्षा आहे, ती प्रेरणा आहे, ती मूलभूत तत्व आहे आणि ते असण्याकरता तुमच्याकडे ज्ञान, विज्ञान, आधुनिकता, बुद्धी आणि साहस या सगळ्या गोष्टी लागतात. आणि या सगळ्या गोष्टी असण्याकरता जे आपल्या संविधानामध्ये आहे सायंटिफिक टेम्परामेंट, तुम्हाला धर्मकारण आणि जातकारण हे सार्वजनिक आयुष्यात टाळावं लागतं. कारण ही मूलतःच विज्ञान ज्ञानविरोधी गोष्टी आहेत. मग धर्म कुठचाही असो, तुम्ही घरामध्ये पाळा ना, कोणी थांबवलेलं नाहीये तुम्हाला घरामध्ये धर्म पाळायला. माझे वडील कर्मठ धार्मिक व्यक्ती होते, आत्ता गेले ते 24 साली 12 सप्टेंबरला. ते एकीकडे कर्मठ धार्मिक गोष्टी करत असत. माझी आई जवळपास तिने दीक्षितांनी सांगितल्यापेक्षा जास्त उपास केले असतील, तरीही तिचा पॅटर्न परुळेकर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झालाच नाही. तर इतके उपास तिने केले, कारण तिने उपास आरोग्यासाठी न करता धर्मासाठी केले. तो ब्राह्मण धर्म होता. आपण ज्याला हिंदू धर्म असं म्हणतो तो हिंदू धर्म असं नाहीये काही. आणि सनातन एस धम्म सनातन म्हणजे तो बुद्ध धर्माला सनातन धर्म हे नाव आहे. त्यामुळे सनातन हे बुद्ध धर्माचं दुसरं नाव आहे आणि भगवा हे बुद्धांचं दुसरं नाव आहे.
भगवान असं म्हणतो, बुद्धांना भगवान म्हणतो. भगवा असं भारत हिंदू संस्कृती असं काही नाही. हिंदू हा पर्शियन शब्द आहे, त्यामुळे तो भौगोलिक हिंदवी असा वापरला जातो. हिंदू असं काही नाहीये. फक्त एकच पुरावा आहे वेदांमध्ये, जे वेद ब्राह्मणांसाठी आहेत त्याच्यामध्ये एकच पुरावा आहे. यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्माचा थेट उल्लेख आहे आणि बाकी जाती आहे. त्यामुळे धर्म आणि जाती एकत्र असलेला एक संच, ज्याला आपण ढोबळमानाने हिंदू म्हणतो, कारण तो या भौगोलिक सीमेमध्ये राहतो, जो काही टक्क्यामध्ये आहे तो, ज्यामध्ये दलित येतात, ओबीसी येतात, मराठे येतात, शूद्र येतात, अतिशूद्र येतात आणि ब्राह्मण येतात, कायस्थ येतात, सगळेच येतात. तर मूळ मुद्दा हा आहे की यांचा असा एक संपूर्ण गट विरुद्ध जग, म्हणजे जगातले सगळे धर्म, मग तो ख्रिश्चॅनिटी असो, मग तो इस्लाम असो, म्हणजे अब्राह्मनिक रिलिजन, यांच्याशी असा काहीतरी संघर्ष आहे आणि त्यामुळे भारताला वैभव प्राप्त होत नाहीये, असं जे काल्पनिक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये बसवण्यात आलेली आहे, ती बायपासच्या ऐवजी अर्जुनारिष्ट पिऊन तुम्ही बरे व्हाल हृदयविकारातनं, हे इतकीच भ्रामक आहे. म्हणजे माझा अर्जुनारिष्टावर काहीही राग नाही, ते तुम्ही स्वतंत्रपणे पिऊ शकता. म्हणजे मला जेव्हा प्रोटीन बार दिले माझ्या डॉक्टरनी आणि सांगितलं तुमचं वजन कमी करण्याकरता हे खात जा, तर जेवायच्या अगोदर की जेवल्यानंतर असा प्रश्न मी विचारला, तर ती म्हणाली जेवण्याऐवजी. जे मी खाऊ शकलेलो नाही आजपर्यंत, कारण जेवण्याऐवजी प्रोटीन बार कोण खायलो. त्यामुळे या प्रकारचं जे विचार आहे आपला, तो विचार हा रिग्रेसिव्ह, म्हणजे आपल्या आज जो संघर्ष आहे भारतात, तो पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा एक सरळपणे आहे. म्हणजे जात आणि धर्म यांच्यावर आधारलेला एक समाज निर्माण करावा असं सर्व धर्मातल्या लोकांना वाटतं आणि सर्वकालिक असं सत्य आहे की वाटलेलं आहे. पण ते निर्माण करण्यात यशस्वी कोणी झालंय का? तर मग इस्लामची एवढी राष्ट्र का झाली असती, आणि मग ख्रिश्चॅनिटीची एवढी राष्ट्र का झाली असती, आणि मग एकाच अब्राह्मनिक रिलिजनचे 3 भाग असलेले ज्यू आणि यहुदी म्हणजे, आणि मग त्याच्यानंतरचे ख्रिश्चन आणि मग ते इस्लाम, यांच्यामध्ये एवढा संघर्ष का पेटला असता. आणि मग हिंदू दलित म्हणून जो आपण म्हणतो, त्यांना घोड्यावरनं वरात काढायला ब्राह्मणांना किंवा ठाकूरांना राग का आला असता. आणि मी गोव्यामध्ये आत्ता गेलेलो तेव्हा भाषण करताना एक म्हटलं, त्याच्यावरनं मला राग आल्यामुळे काही कागद आलेले आहेत, ते मला उत्तर दिलं भाग आहे आता त्याचा. पण तर त्या म्हणजे हे चालू आहे, हे ऑक्युपेशनल हॅझार्ड, म्हणजे आता मी संयोजक आणि आयोजक वगैरे हे च्या पलीकडे भाषणांचे दुष्परिणाम यावर एक भाषण करणार आहे. भाषणांचे दुष्परिणाम आणि अनावश्यक खर्च नावाचं पुस्तक लिहिण्याचं माझ्या मनात आहे. तर खरं सांगायचं तर वेळ मिळाला भाषणांमधून तरच मी हे करू शकीन. त्यामुळे मला भाषणाला कमीत कमी बोलवत जा, म्हणजे पुस्तकं वाचायला मिळतील. तर मूळ मुद्दा असा की, तर ते मी तिथे एक असा मुद्दा बोललो की ठीक आहे, मी समजतो की आपल्याला गोव्यामध्ये गोवा आजचं गोवा हे माझ्या बालपणीच्या गोव्याहून खूप भिन्न आहे. आमचं गाव गोव्याच्या जवळचं, माझ्या आईचं गाव गोव्याचंच, त्यामुळे मला गोवा काय अपरिचित नाही. आणि गोव्याला जातो म्हटल्यावर वा असं म्हणतात, तसं आम्ही गावाला जातो म्हणजे गोव्याला जातो, असं आहे ते. आता एखाद्याचा आजोळच स्वित्झर्लंड असेल तर तो तरी काय करणार ना, म्हणजे तो दररोज आपला दर सुट्टीत स्वित्झर्लंडला जातो म्हटल्यावर म्हणतील लोक कसला श्रीमंत आहे. तसं नाही आहे ते, तसं आजोळ आहे ना. तर आता माझा तो एक प्रश्न होता तिकडे की गोवा जे मी बघितलं होतं, आणि गोवेकरांनी, मला असं वाटत नाही गोवेकरांची तब्येत बघता, एकंदर प्रकृती आणि मानसिकता बघता, की काय स्वातंत्र्यासाठी आतून आंदोलन वगैरे केलं असतं. बाहेरच्याच लोकांना गोवा स्वतंत्र व्हावं असं वाटायला लागलं एक दिवशी. मग त्यात नेहरूंपासून सगळे आले, म्हणजे सगळे डावे उजवे सगळ्यांना वाटायला लागलं की गोवा स्वतंत्र झालं पाहिजे. आणि नेहरू फार इंटेलिजंट प्राईम मिनिस्टर होते आणि ते महान नेते होते आणि असाधारण परराष्ट्र कूटनीतिज्ञ होते. त्यांनी
पोर्तुगाल सरकारच्या विरोधात, म्हणजे त्या काळात युरोप नाटो किती एकत्र घट्ट झालेलं दुसऱ्या महायुद्धानंतर लक्षात घ्या, 61 साली वगैरे, आणि अमेरिकेच्या विरोधात जाऊन ते पोर्तुगाल पासून गोवा मुक्त केलं. आता तिथे खूप गेले, म्हणजे इथेच ह्याच सभागृहात मागच्या वेळेचा माझा कार्यक्रम होता, तो मला भाई वैद्य स्मृती पुरस्कार देण्यात आला होता. त्यामध्ये डॉक्टर अभिजित वैद्य इथे बसलेले, जिथे कोठाडिया सर बसलेत, आणि मी इथे बोलत होतो की भाईंनी गोवा सत्याग्रह जेव्हा केला तेव्हा त्यांच्या हातावर लाठ्या म्हणून हात मोडला तरी त्यांनी तिरंगा सोडला नाही. तर आता मला गोव्यामधनं आत्मनं हे माहितीये, म्हणजे लहान मी गोव्यात होतो ना, म्हणजे मला तेव्हा स्वतंत्र झालेलं होतं गोवा, पण मला माहितीये की गोव्याच्या माणसांना काय आंदोलन वगैरे करून स्वातंत्र्य मिळवावं एवढे असे नाहीच आहेत ते लोक, म्हणजे चांगले लोक आहेत. गोवा हे बाहेरच्या लोकांनी स्वतंत्र केलंय जबरदस्तीने. हा माझा लहानपणापासूनचा एक कयास आहे. म्हणजे मला बालपणापासून असं वाटायचं की ही एवढी शांत लोक आंदोलनाला वगैरे कशी येतात. तर मला बरेच जण म्हातारे लोक जे आहेत ना, म्हणजे इव्हन ज्यांना पोर्चुगीज भाषा वगैरे यायची माझ्या बालपणी, ते सांगायचे नाही रे आम्ही काही केलंच नाही, म्हणतो आम्हाला माहित नाही, ते नेहरूने आणून दिलं म्हणलं. आणि मग भारताचे रणगाडे घुसले गोव्यात आणि वगैरे ते अशा चित्रफिती वगैरे जुन्या ब्लॅक अँड व्हाईट बघितल्या, आणि गोवा स्वतंत्र झाला आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकू लागला वगैरे. गोव्यातल्या लोकांना काय नाही, दुपारच्या झोपले असतील ते सरळ त्या दिवशी. तर मूळ मुद्दा हा आहे, आज जे गोवा मी बघतो ना आपण, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर साधारणपणे आपल्या भारत देशामध्ये आपण गोव्याला सामील करून घेतला. त्याच्यानंतर ते भरभराटीला येऊन अजून हिरवगार आणि अत्यंत भौगोलिक दृष्ट्या समृद्ध असलेला देश अधिक सुंदर आणि सुखावा व्हायला पाहिजे होता. असं काहीच झालं नाही. तिथे कॅसिनो, कोळशाच्या खाणी, रस्ते खोदले, झाडं नाहीशी, लोक आंदोलन करतात. आंदोलन म्हणजे काय, एक छोटी पत्र वगैरे लिहितात बारीक, म्हणजे गोमांतकला वगैरे, ती छापत नाहीत त्यांच्याली. ती एक 11 वर्षापूर्वीपर्यंत छापायचे, तो पण आता बंद केलं, पॉलिसीच बदलली आता. तर ह्या सगळ्या बाबीवर मी असं म्हटलं की पोर्चुगीज होते, त्यांनी इथल्या लोकांना बाटवलं, हा सगळ्यात प्रमुख आरोप होता अनेकांना, म्हणजे ख्रिश्चन केलं. तर बाटवण्याची पद्धत कुठची, ते आमची आई नेहमी सांगायची, ते विहिरीत पाव टाकतात. तर विहिरीत पाव टाकतात हे चांगलंय की, मग ब्राह्मणांना कोणी थांबवलं होतं की दलितांच्या विहिरीत चपात्या टाकून ब्राह्मण बनवून घ्यायला? असं मी बोलल्यावर गोव्यातल्या लोकांच्या भावना दुखावल्या. म्हणजे गोवा किती जागृत झालं बघा. तर लक्षात घ्या की आपल्यामधले अंतर्विरोध जर तुम्हाला मिटवता येत नसतील आणि तुम्ही कुठच्या तरी हिंदुत्वाच्या खुळचट संकल्पनेसाठी अखंड भारतासाठी स्वप्न बघत असाल, तर तुम्हाला अखंड नाही भारत मिळणार, तुम्हाला भारताचे तुकडे झालेले बघायला मिळतील. ही भीती आहे मला, कारण आहे तोच भारत अखंड आहे. म्हणजे जोराजोरात जेव्हा हिंदुत्ववादी सांगतात की भारताचा भवितव्यात जर नेहरू नसते तर आज पाकिस्तान नसतं. अरे पाकिस्तान नसतं तर हिंदू एवढीच मुसलमानांची संख्या असती, दंगे कसे केले असते तुम्ही? नेहरूमुळे 4 गोष्टी घडल्या. नेहरूमुळे संघावरची बंदी उठली, जी सरदार पटेलांनी घातली होती. नेहरूंनी पत्र लिहिलेलं आहे सरदार पटेलांना की आपल्यासारख्या स्वतंत्र देशामध्ये, नवस्वतंत्र झालेल्या देशामध्ये काही वेगळी मतं असलेल्या आणि वेगळ्या आकांक्षा असलेल्या लोकांना फार काळ आपण बंदी घालून ठेवू शकत नाही, त्यामुळे त्यांच्यावरची बंदी उठवली पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यावरनं वाद आहेत पटेल आणि नेहरूंचे, आणि नेहरू पंतप्रधान आणि नेहरूंच्या कार्यक्रमामुळे विजय झाला. नेहरू चुकीचे होते हे लोक म्हणतात, ते अगदी योग्य आहे. आणि पटेल बरोबर होते हेही बरोबर आहे. या बाबतीत तर मला नेहमी पुन्हा पुन्हा वाटतं, ती पत्र मी प्रसिद्ध केली, माझा लेख आहे माझ्या ब्लॉगवर, नेहरूवरचा लेख आहे, त्याच्यात तो इंग्रजी लेखात तो पत्र, दोन्ही पत्र आहेत ती. तर मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारची विचारसरणी जी आपण लॉजिकली विचार केला तर नेहरूमुळे जेवढा काश्मीर भारतात आलाय तेवढा आलाय. हा धार्मिक मुद्दा नाहीये, हा पॉलिटिकल मुद्दे आहेत सगळे. धार्मिक मुद्द्यांवर जेव्हा राजकारण उभं राहतं, जे आज राहिलेलं आहे, हिंदुत्व आणि हिंदुइझम म्हणजे एक हिंदवीवाद असं मी ज्याला म्हणीन, तो वेगळा. हिंदवीवाद म्हणजे एकंदरीत हिंदू आणि म्हणजे ब्राह्मण आणि इतर जाती मिळून जे लोक आहेत सर्व आपण, आणि आपल्या बरोबर असलेले सर्व इतर धर्मीय आहेत, ते हिंदवी आहे.
त्यामुळे हिंदवी स्वराज्य व्हावे तर ते हे असे व्हावे. हिंदुत्व नावाची जी संकल्पना आहे ती राष्ट्र या संकल्पनेच्या विपरीत आहे. आणि ती विपरीत अशासाठी आहे की ती मूलभूतच म्हणजे माझा व्यक्तिगत राग असल्यामुळे ती विरोधित झालेली नाही आहे. लक्षात घ्या, 2+2 = 4 असं राजू परुळेकर म्हणाले असं लिहून खाली दुसऱ्या दिवशी मला जर डिफॉर्मेशनची नोटीस येत असेल तर बरोबर आहे ती नोटीस, पण उत्तर मी एवढंच लिहिणार की मग मी काय लिहू, 5 लिहू का 3 लिहू, तुमची माफी मागू का. तर माफी मागण्याची एक मोठी परंपरा आहे, पण ती दुसऱ्या बाजूला आहे. तर मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारचं जे धर्मावरचं राजकारण आहे ते भारत या संकल्पनेला मारक का आहे याचा आपण विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भारतापुरता जर विचार केला, मी इतर देशांचे पण तर त्याच्यात एवढे पॅराडॉक्स आहेत हे हिंदुत्व या संकल्पनेशी, ते मी आता मांडतो. एक, ही हिंदुत्व संकल्पनेच्या संघटना उभ्या करणं, त्यांचे मोर्चे काढणं, त्यांचे मार्च करणं, नंतर त्यांचे खेळ आणि इतर वगैरे शिक्षण असं काहीतरी नाव देऊन त्याला गणवेश पट्टे, शस्त्र पूजा वगैरे सगळं सुरू करणं, हे सगळं कोणाकडनं आलं तर डॉक्टर मुंजेंनी हिटलर आणि मुसोलिनीकडनं घेतलं. हिटलर हा मूलतः यहुदी विरोधी आणि त्याने ज्यूंचं जेनोसाइड केलं त्यासाठी प्रसिद्ध आहे. काळा इतिहास त्याचा एक आहे. आता या मुंजेंनी उभं केलेल्या अर्भकालात जे तारुण्य आणि सळसळ निर्माण झाली आणि ताकद आली ती त्यांनी यहुदांकडनं घेतली आहे, म्हणजे इस्रायलकडनं. म्हणजे मी नाना पालकरांचं लहानपणी आम्ही पुस्तक वाचायचो आणि मला पण खूप मजा वाटायची, छळाकडून इस्रायल छळाकडून बळाकडे. तर असं समजू नका की मी लहानपणी वाचलेलं नाहीये. हा, मीही लहान होतो आणि मीही वाचलेलं आहे. आणि प्रत्येक साधारणपणे सगळ्या म्हणजे तेंडुलकरांनी आपले स्वतः संघातले अनुभव लिहिलेले आहेत ना, तसे प्रत्येक ब्राह्मण कुटुंबातला मुलगा कधी ना कधी 4 दिवस संघात जाऊन येतो, तसा मीही जाऊन आलेलो आहे. हे मी आज पहिल्यांदा सांगतोय. माझा एक घोलप नावाचा मित्र होता, तो संध्याकाळी मला पहिल्यापासून संध्याकाळी खूप लो वाटतं, आजही वाटतं मला संध्याकाळची कातर वाटते. आणि त्याच्यावर खूप कविता लिहिल्या, त्याचा अर्थ मी कवी आहे असा नव्हे. तर संध्याकाळी मला असं वाईट, तर मला घोलप म्हणायचा, अरे चल आपण जाऊया. मी एक लहान म्हणजे कितवीत होतो, 6वीत होतो, 6वी का 7वीत होतो. तर मग आपण शाखेत जाऊया, मस्त मजा येते म्हणून. तर मला तेंडुलकरांनी लिहिलं ना तसंच अगदी, तो चकचकीत बेल्ट, ते बूट त्या घोलपचे आणि ते हे कवायत वगैरे मजा वाटायची. आणि मी एकदम हडकुळ, म्हणजे माझा फ्रुटी नावाचा एक जे बॉक्स यायचा त्याचा स्ट्रॉ होता तेवढं माझं मनगट होतं. आणि कोणी दम देऊन जायचा आम्हाला, सुका दम किंवा ओला पण. म्हणजे तर मला असं वाटायचं की आपण खूप पॉवरफुल झालं पाहिजे, ताबडतोब तगडं झालं पाहिजे आणि हे असं बेल्ट बिल्ड लावून म्हणजेच आपलं सगळं निश्चित परफेक्ट होणार म्हणून. म्हणजे पोलीस रिटायर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटलं की कळतं की ते गणवेशात असताना कसे वागतात आणि वेगळे कसे वागतात ना, गोड वाटतं. म्हणजे ते घरी भेटले की नाही का, तर ते स्टेशनात त्यांना भेटू नये पण म्हणजे घरच्यांनी पण. तर मूळ मुद्दा असा आहे की ह्या गणवेशाचं जे आकर्षण आणि हे आहे ते दुर्बलतेतनं आलेलं होतं. मला इन्फिरियरिटी होती की आपल्याला कोणी मारून जातं यार, आपण काय वजनाचं काय कमवूच शकत नाही. 42 किलो वगैरे वजन होतं आणि माझं खूप वाढलं वजन, तेव्हा कित्येक वर्ष 58 किलो वजन होतं. त्यामुळे संघाचं आकर्षण स्वाभाविक आहे मला असणं. तर मला ते घोलप बरोबर मी एक जवळपास 6 महिने संघात गेलो. आणि आमच्या घरात काही राजकीय परंपराच नव्हती किंवा असा राजकीय विचार काहीच नव्हतं. माझे वडील हे जेव्हा रिटायर झाले तेव्हा बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे डायरेक्टर HR होते आणि आई हाऊसवाईफ होती. त्यामुळे आणि त्यांना असं काही थेट ह्या पक्षाचं किंवा त्या पक्षाचं असं काही नाही, ते मतदान करत असत. पण मला शेवटपर्यंत कळलं नाही ते कोणाला मतदान करतायत म्हणून. आणि ते माझ्याशी फारसे बोलत पण नसत किंवा त्यांचा माझ्यावर विश्वासच नव्हता. म्हणजे की म्हणजे त्याचे खूप कारण, त्याच्यावर मी अख्खी मुलाखत दिली आहे. मला वाटतं ती इथे आली अश्विनी, तिला मुलाखतच दिली आहे मी त्या काळाबद्दल. तर ती तिच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर मूळ मुद्दा असा आहे की या काळामध्ये मी बघितलं की हे चकचकीत बेल्ट, खाकी चड्ड्या, पांढरे शर्ट, शिक्षक आणि एकदम वागायचे चांगले. शिक्षक अतिशय प्रेमाने वागत असत. अतिशय म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नका, प्रेमाने वागत असत. तर
तर अहो, मुलांमध्ये प्रेमाने वागलं पाहिजे, असं काय करता तुम्ही? तर तर ते अतिशय प्रेमाने वागत असत आणि समजवायचे की उद्या ये, हा बाळ आला नाहीस का, मग घरी यायचे, बघायला यायचे. आणि मग मला असं झालं की खूप पाऊस पडला, वडील वेळेवर आले नाहीत. मी डोंबिवलीला राहायचो तेव्हा. तर वडील आले नाहीत वेळेवर, तर संघाचे 2 स्वयंसेवक घरी पाठवून द्यायचे मला, माझ्यावर गप्पा मारायला वगैरे. या लेवलला असं उत्तम पारिवारिक हे चाललेलं सगळं. अशामध्ये माझं वाचन वाढलं आणि मी गोडसेंची पुस्तकं वाचली, गोपाळ गोडसेंची. मला वाटलं काय हे गांधीजी मनुष्य होते. म्हणजे फारच डेंजरस, की भारताला फारच कॉम्प्लिकेटेड परिस्थिती आणून सोडलंय माणसानं. माझी जन्मठेप पण वाचलं. लोकांचा असा समज आहे की मी बालपणापासून जन्माला आलो त्या क्षणी सावरकर विरोधी बोलायला लागलो, बोबडा बोबडा. असं काही नाहीये. हा एक भ्रम आहे. माझी एव्होल्युशनची प्रोसेस आहे आणि ती भारतीय समाजामध्ये एका विशिष्ट वर्गामध्ये जन्माला आल्यावर अटळ आहे असं मला वाटतं. तर ह्यातच धर्मकारण लपलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर मूळ मुद्दा हा होता की माझ्या गावी माझं जे बालपण गेलं तिथे पण ही पुस्तकं मी वाचली होती, पण तेव्हा मला जेवढी कळली नव्हती तेव्हा इथे आल्यावर कळली. आणि मग माझा एक स्वभाव आहे की हे पुस्तक वाचलं की त्याच्या विरोधातलं पुस्तक वाचायचं. हा स्वभाव कुठून आला हे मला माहित नाही, याचा उगम कुठे झाला मला आठवत नाही, खरं सांगतो. पण मी तशी पुस्तकं शोधायला सुरुवात केली. मी गांधीजींचं वाचायला सुरुवात केलं. ते तर भारीच कठीण. पहिले काय वाटलं माहितीये ना, गांधीजी फारच सोपं लिहितात म्हणून. आणि नंतर माझ्या लक्षात आलं हे फारच कठीण आहे म्हणून, की हे सोपं जे लिहिणं आहे. विनोबा पण तसेच लिहायचे, सोपं सोपं लिहायचे. साने गुरुजी लिहायचे. साने गुरुजी तर म्हणजे मराठीतले सर्वात असाधारण लेखक नाव घ्यायचं तर मी साने गुरुजींचं नाव घेईन. साने गुरुजींचं लिखाण जे आहे ते वाचताना नुसता तुम्हाला आनंदच मिळतो आणि तुम्हाला कुठेही भाषा वाचतो आहे असं वाटत नाही. ज्या पुस्तकाला कुठची भाषा वाचतो आहे न कळता तुम्ही रममाण होता ना, ते पुस्तक सुंदर. तसं गांधीजी लिहायचे. गांधीजींचं मी सगळ्या भाषांमध्ये हिंदी, गुजराती, मराठी, इंग्रजी सगळं वाचलेलं आहे, बऱ्याच भाषात. त्यांचं कुठच्याच भाषेमध्ये कॉम्प्लिकेटेड गोष्टी नव्हत्या. गांधीजी हे एका ओळीत जर स्पष्ट करायचे झाले तर अत्यंत धार्मिक माणूस, पण आयुष्यात कुठच्याही देवासमोर डोकं ठेकवताना त्याचा एकही फोटो नाही असा होता. दाखवा मला कोणत्याही बाबा, बुवा किंवा देवासमोर एका देवाची प्रार्थना करताना किंवा धार्मिक स्थळावर जाऊन प्रार्थना करताना गांधीजींचा फोटो नाही, किंबहुना त्यांच्या आयुष्यात तसा उल्लेखच नाही. या प्रकारची धार्मिकता ही वैश्विक आहे, ज्याला दुसऱ्या शब्दात ह्युमॅनिटी म्हणतात, मानवता. हे मला कळायला लागलं. तर माझा एक काका होता, त्याने आमच्या घरामध्ये त्या काळामध्ये सोव्हिएत रशिया होता. म्हणजे लोक म्हणतील हा म्हणजे राजू परुळेकरांचा कम्युनिझमकडे प्रवास सुरू झाला, तर तसं काहीच झालं नाही. काकाला असं वाटायचं की मी खूप वाचायची आवड आहे आणि मला तेवढं वाचायला मिळत नाही, कारण तेव्हा आमची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. तो काका सोव्हिएत लँड नावाचं एक मॅगझिन यायचं, ते अगदी नाममात्र. आणि तेव्हा सोव्हिएत मधनं येणारी पुस्तकं सुद्धा, मराठी पुस्तकं सुद्धा नाममात्र किमतीला मिळायची. ती तो खूप घेऊन यायचा. जगाचा इतिहास, पृथ्वीचा शोध वगैरे असे. तर ती सगळी मी वाचायला सुरुवात केली. आणि ती वाचताना माझ्या लक्षात आलं की घोलप बरोबर ज्या ठिकाणी आपण जातो संध्याकाळी, तिथे ह्याच्या नेमकं उलट सांगतात सगळं. म्हणजे गॅलिलिओला जसं वाटलं असेल एक दिवशी, तसं मला 7वीत वाटलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, असं संध्याकाळी सांगणारी माणसं आपल्याला भेटतात. असं लक्षात आल्यावर मी जाणं बंद केलं. अर्थात पुढची प्रोसेस सगळी झालीच. म्हणजे ते एक फॉर्मॅलिटी, कंप्लायन्सेस संघाचे आहेत, ते पूर्ण करावेच लागतात. शिक्षक 2दा घरी येतात, 2 स्वयंसेवक येतात, तुम्हाला विचारतात बाळा काही बरं वाटलं नाही का, आजारी आहेस का, नाही, खूप काय काय करतात. म्हणजे खूप काय काय म्हणजे चांगल्या अर्थाने. त्या काळात तेवढं गोमूत्राचं प्रमाण नव्हतं, नाही तर तेही पाजलं असतं मला. हल्ली गोमूत्राचं फार झालंय बुवा. तर
म्हणजे वासरांना पण आश्चर्य वाटत असेल की आपल्या आईची मुती आवडणारी ही प्राणी संस्था कुठची आहे म्हणून आपण दूध पित असताना. तर मूळ मुद्दा असा आहे की या सर्व कालखंडामध्ये मला माझं परिवर्तन होत गेलं. मग मी गांधीजी वाचले, मग मी जीना वाचले, मग मी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचले. म्हणजे आजच्या सारखंच होतं बरं काय, तेव्हा पण चित्र तेच होतं. म्हणजे अगोदर माझ्या जन्माच्या खूप अगोदर, स्वातंत्र्याच्या अगोदर, की बोलायला पाकिस्तान आणि फाळणीच्या विरोधी. पण पश्चिम बंगालमध्ये जेव्हा सरकार स्थापन केलं तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी जीनांबरोबर होते त्या सरकारमध्ये, आणि काँग्रेस नव्हती. काँग्रेसने विरोध केला होता फाळणीला, म्हणून त्या सरकारमध्ये नव्हती. द्विराष्ट्रच्या थिअरीला पाठिंबा देणारी तीनच माणसं होती भारतात नेते. एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं ज्यांना म्हणतात ते, दुसरे श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांचं हल्ली नाव तुम्ही कधी कधी ऐकता, आणि तिसरे मोहम्मद अली जिना, ज्यांच्या नातवाकडनं 1990 पर्यंत भाजपला सिंगल हँडेडली सर्वात जास्त फंडिंग होत असे, बॉम्बे डाईंगचं नसली वाडिया. त्यामुळे पॅराडॉक्स जो आहे, म्हणजे हिटलरचं आकर्षण आणि त्याचे व्हिक्टीम बनलेल्या जूनची शक्ती, पाकिस्तानला विरोध पण जिनांबरोबर सहकार्य, द्विराष्ट्राची थिअरी मांडणं पण द्विराष्ट्र झाल्यावर नेहरूंना आणि गांधींना शिव्या घालणं, आणि नंतर त्यांच्याच जिनांच्याच नातवाकडनं फंडिंग घेणं. आणि आता नंतर पण खूप गोष्टी पुढे आलेल्या आहेत, आता येतील, म्हणजे त्याही येतील. ISIचं फंडिंग वगैरे सगळं येईल, एक एक येईल बाहेर. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुम्ही जेव्हा स्ट्रायकर जोरात मारताना तेव्हा कॅरमच्या त्या दिशेने जाताना तुम्हाला वाटतं काय वेग आहे, पण तो आपटला की दुप्पट वेगाने मागे येतोय. म्हणजे हा फिजिक्सचा नियम आहे. हो, बाण आहे ना, बाण तो असा सोडू नाही शकत ना. तुम्ही मागे जाता पहिले, आणि मग सोडला की तो सुसाटत जातो आणि मग तो निशाण्यावर लागतो. त्यामुळे पुढे जाण्याकरता पहिले मागे यायला लागतं. भारतीय समाज, पुरोगामी समाज हा पुढे जाण्याकरता मागे आलाय 11 वर्ष, अशी माझी श्रद्धा आहे. तर आता मूळ मुद्दा की हे धर्मकारण, हा ब्राह्मण धर्म आहे, त्याच्यावर मग मला प्रश्न पडला की हरिभाऊंचा आणि माझा जिथे नाळ जुडली ती ही, की तो नाही का माझा लेख प्रसिद्ध झाल्यावर हरिभाऊ खूप खुश झाले होते. हिंदुत्व म्हणजे ब्राह्मण धर्म नावाचा लेख माझा वसाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. खूप मोठा लेख होता, त्याच्यावर पुस्तक येतंय माझं. तर तो लेख वाचल्यावर हरिभाऊंनी इतका प्रचार केला त्याचा की तो मलाच इंग्रजीत आणि हिंदीत छापायला लागला. नंतर हरिभाऊ ज्या राज्यात जायचे त्या राज्यात सांगून यायचे की तो असा लेख आहे, तो वो मराठी में है ना लेकिन. तर मग मी हरिभाऊंनी सांगितलं की अरे मला ते दुसऱ्या भाषांमध्ये विचारतात, मी केला आणि तो माझ्या ब्लॉगवर आहे. तर त्या गोष्टीची जाणीव मला माझ्या घरामधून झाली. लक्षात घ्या की बहुजन वर्ग म्हणजे जात व्यवस्थेमध्ये बहुजन वर्ग किंवा शूद्र यांना कथेमध्ये गुंतवून ठेवण्यात येतं. म्हणून आज ज्या कथा सांगितल्या जातात किंवा कथाकार अनिरुद्धाचार्य, कथाकार ढमका, कथाकार टमका वगैरे, तर हे कथा कुठून आलं माहितीये का तुम्हाला? जे राजर्षी शाहू महाराजांचं पुराणोक्त प्रकरण आहे ना, तर पुराण म्हणजे कथा. वेदात आणि उपनिषदात कथा नाही आहेत, ते ब्राह्मणांसाठी आहे. त्यामुळे आमच्याकडे जे अग्निहोत्र व्हायचं ते वेदोक्त असायचं. त्यामुळे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा मला लहानपणी तर आठवतच नाही, नंतर कधी केली असेल वडिलांनी तर मला 1-2दा आठवतं. कारण नंतर तर 26 जानेवारीला सायंटिफिक टेम्परामेंट असं लिहिलेलं संविधान दिनीच करायला लागले काँग्रेसवाले सत्यनारायणाची पूजा ऑफिसमध्ये. त्याचे प्रसाद मी खाल्लेले आहेत, अर्थात शिरा चांगला असतो. प्रसादाचा शिरा हा नेहमी चांगला असतो कारण तो कमी मिळतो. तर मूळ मुद्दा असा आहे की या प्रकारचा जो भेद आहे तो भेद टिकवून हिंदुत्व नावाची संकल्पना एका आधुनिक रिपब्लिक, मॉडर्न रिपब्लिक म्हणजे नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यात खूप मतमतांतर आणि वेगळी, पण त्यांचं एक नक्की होतं सगळ्यांचं की
इंडिया शुड बी अ मॉडर्न रिपब्लिक. भारत हे एक आधुनिक रिपब्लिक झालंच पाहिजे, गणराज्य. आणि आपण गणराज्य आहोत. आपण एकसंध असं काही नाहीये. वन 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 काही नाहीये. वन फक्त वनच आहे. वन टेलिप्रॉम्प्टर पण नाहीये. इथे एक टेलिप्रॉम्प्टर आणि इथे एक टेलिप्रॉम्प्टर. टेलिप्रॉम्प्टर, 2 टेलिप्रॉम्प्टर 1 लीडर. आणि नॉन बायोलॉजिकल का असतात प्राईम मिनिस्टर? कारण ते टेलिप्रॉम्प्टर असतात. तर मूळ मुद्दा असा आहे की या प्रकारचा जो भेद आहे आपल्यामध्ये, तो भेद मिटवण्याकरता असंख्य समाज शास्त्रज्ञांनी, समाज सुधारकांनी, आता तुम्हाला सांगतो, म्हणजे अज्ञानाचं महापूर मी किती वेळा बोललोय. हे उदाहरण या पुण्यामध्ये इथेच येऊन किती वेळा बोललोय, पण मला प्रत्येक वेळी राहवत नाही. तो मधला ब्रिज आहे ना, फ्लायओव्हर, त्याच्या खाली वेगवेगळी पुस्तक रंगवण्याची एक आनंदाची गोष्ट इथल्या मला वाटतं स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या लोकांना झालेली आहे. पण त्यांना दुर्बुद्धी ही झाली की त्याच्यात इरावती कर्व्यांचा आमची संस्कृती, त्यांना वाटलं आमची संस्कृती म्हणजे काहीतरी चांगलं तुळशी वृंदावन वगैरे असणार. ते पुस्तक जाहीर जर वाचून दाखवलं त्याच पुलाखाली तर पोलीस ठोकून काढतील. गृहमंत्र्यांचा फोन येईल फडणवीसांचा की प्लीज ते आमची संस्कृती पुस्तक आवरा ताबडतोब. तर ते पुस्तक रंगवलंय. म्हणून असेच धर्मग्रंथांचा प्रचार बहुजनांमध्ये असाच झालाय. जी वाचलेलीच नाही आहेत ना ती पुण्यप्रद आहे. नाही वाचलं की सगळंच चांगलं असतं. एखादा मोठा ग्रंथ मी घेऊन चाललो तर लोकांना वाटणार काय ज्ञानी माणूस आहे. तुम्हाला लक्षात घ्या की पवार साहेबांकडे कायम फाईल्स असतात. आता तुम्ही लक्षात घ्या की असं काही आहे का की तुम्ही राजकारणी आहात किंवा तुम्ही खूप ऍडमिनिस्ट्रेशन करता म्हणजे फाईल अशाच ठेवल्या पाहिजेत कायम उराशी कवटाळून, अशी काही गरज नाही ना. म्हणजे मी नेहरूंच्या अशा घरी फोटो बघितलेत का तुम्ही की नेहरूंनी खूप फाईल क्लिअर केल्या, त्या अशा फाईल आहेत वगैरे. अर्थात जी माणसं लहान माणसांची नावं लक्षात ठेवतात आणि मोठ्या माणसांची कामं त्यांच्या फायली जवळ ठेवतात, हेही लक्षात ठेवा. तर मूळ मुद्दा असा आहे की असं एखादं पुस्तक किंवा फाईल किंवा हे आपल्या सबकॉन्शियसला सुखावतं की वा. म्हणजे आता कसं की मी इथे बघतो पुण्यामध्ये मराठा कुटुंबांमध्ये गुरुचरित्राची पारायणं होतात व्यवस्थित. आणि मराठा समाजाला लवकरात लवकर ब्राह्मण होण्याची घाई झालेली आहे, जे ते होणार नाहीत. कारण ते शूद्र आहेत हेच ब्राह्मणांचं मत आहे, पण त्यांची मदत घेतली पाहिजे हेही मत आहे. आता मूळ मुद्दा हा आहे की जे ग्रंथ वाचताना सुद्धा तुम्ही वाचत नाही तर तुम्ही वाचणार कसे? त्यामुळे हे जे भयंकराचं तुफान आलेलं आहे ना, ते मला राजकीय दडपशाहीच्या पेक्षा भयानक वाटतं. मला असं वाटतं की राजकीय दडपशाही कधी झुगारून देता येते, कधी बदलता येतो राजकीय पटल. पण ह्या बायकांच्या डोक्यात शिरलेलं जे ब्राह्मणवादाचं भूत आहे, गुरुवारचे मार्गशीर्षाचे गुरुवार, मी सांगतो सर्वात हिंदू धर्मातली सर्वात तरुण देवी कोण? तर संतोषी माता. 1975 साली आला पिक्चर. कारण त्याच्या अगोदर असा कुठे उल्लेखच नाहीये. तर मूळ मुद्दा असा की आता मी जर कपडे काढले आणि फक्त लंगोट लावून असा फिरू लागलो पुण्यामध्ये उगाचा तसा, तर काही दिवसांनी, म्हणजे इथे मी आता नाव नाही घेत कारण कुणाच्या भावना दुखवतील काय सांगावं, पण एक कुठेतरी बाबा आहेत पुणे स्टेशनच्या इथे, ते म्हणजे केवळ त्यांना उपचारांची गरज आहे. तर अशा लोकांना बसवलं की मॅटरच समजा. मी लहान असताना एक कणकवलीमध्ये माझा मामा, वेळ जात नाही ना तुमचा, असं बोर वगैरे होत नाही ना तुम्ही? नाही, पुण्यात जेवणाच्या वेळा सांभाळाव्या लागतात असं मला सांगितलंय घरून. नाही आहे माझ्याकडे पाणी आहे. तर मी गेल्यावर गोमूत्र पण शिंपडणार ना. हा, तर कणकवलीला माझा मामा माझ्या एका महाराजांकडे घेऊन गेला. म्हणजे आपली व्यवस्था कशी काम करते धार्मिक, आता जे खूप बाबा बुवांचं पेव फुटलंय ना, त्याचं कारण हे आहे की ते राजकारण पोषक आहे. म्हणजे ते
अत्यंत कुटीलपणे फॅसिझमचा प्रचार करतात. पण ते त्यांना पण माहित असतं अशातला भाग नाहीये. त्यांचं दुकान लावणाऱ्यांना पक्क माहिती असतं की काय चाललंय ते अय्याशी करायला मिळाली तर कोणाला नकोय ना. म्हणजे रोज जर 5 वेळा मला कपडे बदलायला मिळतायत आणि मला माझ्या दिमतीला एक अख्खं विमान देताय तुम्ही, तर मी काय मिसेसला MRS म्हणायला कधी तयार आहे हो. तुम्ही काही लिहा ना तिकडे. हे बघा, डोनाल्ड हे नाव ऐकल्यावर आता खोटं वाटतं काहीतरी. मला डोलांड हेच खरं वाटायला लागलंय. मी भीती अशी मला सतत वाटते, अमेरिकेत जाऊन मी माझ्या डोनाल्ड नावाच्या मित्रांना डोलांड म्हणेन की काय. नाही, तो समजून घेईल की नाही मुद्दा नाही हो. मला रात्री झोप येणार नाही की इंग्रजीमध्ये एखादं स्पेलिंग चुकलं. आपली मातृभाषा नाही अशी भाषा जरा चुकली की आपल्याला रुखरुख लागते. मला तेंडुलकर एकदा म्हणाले, जयप्रकाश नारायण स्वतःची इंग्रजी लिहिलेल्याची प्रूफ 3दा तपासायची स्वतःच, उगाच चूक नको व्हायला. कारण जी आपली नाही ती आपली नसते ना भाषा. त्यामुळे मी डोलांड म्हटलं तर काय लफडं होईल असं मला सतत वाटतं. कारण ते इतकं बसलंय आता माझ्या डोक्यामध्ये फिट की काही हलूच शकत नाही. कदाचित त्याचाच राग असेल की आपल्याला 35 वेळा सीज फायरचा उल्लेख करण्यात आला की यार माझं नाव पण नीट नाही घेतलं. टॅरिफ पण वाढवत चाललेत ते. तर तारीफ आणि टेरिफ मधला फरक तर कणकवलीला ते महाराज होते, एक भालचंद्र महाराज म्हणायचे त्यांना नागडे बुवा असं सुद्धा म्हटलं जायचं. कारण ते नागडे नग्न असायचे. त्यांना काही कळायचं असं नाही. म्हणजे ते नवसाला पावायचे वगैरे. आणि बाहेर ना प्रचंड ग्लासेसची दुकानं लागलेली होती. मी मामाबरोबर लहान होतो, मी हार्डली 3रीत असेन, पण मला आठवतंय. आणि ते असे सिगरेट असे आनंदी घ्यांसारखे पित असायचे. तुम्ही ते काय धर्मवीर आला तेव्हा बघितलं असल्यामुळे आनंदिघ्यांचा उल्लेख केला. कारण आनंदिघ्यांना पाहिलं नाही त्या जास्त लोकांनी धर्मवीर पाहिलाय त्याच्यापेक्षा जास्त. कारण मी ठाण्यात नंतर माझा बराच काळ गेल्यामुळे, कॉलेजचा काळ, आनंदिघे काय होते हे मला चांगलंच माहिती आहे. धर्मवीर या चित्रपटाचा जवळचाही संबंध नाहीये त्या आनंदिघ्यांशी. असो, तर मूळ मुद्दा हा आहे की ते तसे असं सिगरेट ओढत बसलेले असायचे. तर मी आणि मामा गेलो, तर मामा म्हणला पाया पड. तर मला लहानपणापासून ना कोणाच्याही पाया पडायला आवडत नाही. आता हा गुण पण कुठून आला मला माहित नाही. कारण आमच्या घरात असं वातावरण आहे, आमच्या घरात दिसेल त्या मोठ्या माणसाच्या पाया पडा, हे असल्या धंदे करायची खूप सवय होती. आदर हा काही मनात असतो यार. तुम्ही आदर हा तुमच्या वागण्यातनं दिसला पाहिजे. पाया पण नाही, नवीनच मला घाणेरडी संस्कृती वाटते. तेव्हापासून जो कणा वाकडा झालाय भारताचा तो सरळच होत नाहीये. हे पाया पडण्याचं प्रकरण, तर मी आपला पडलो पाया. तर माझा मामा आहे ना, नाही तोपर्यंत काय होतं, अगोदर रांग होती, प्रत्येक जण ग्लास द्यायचा बाबांना आणि बाबा ग्लास भिंतीवर फोडायचे. हे सतत चालू होतं खेळ. तर जेव्हा मामा पडला तर मामाने ग्लास दिलं, तर ते बाजूला टाकलं, त्याने झुरका घेतला आणि मामाच्या हातावर लावला, सिगरेट विझवली. त्याला लागलं जाम, पण तो ओरडला वगैरे नाही. त्यानं भक्तिभाव ना, श्रद्धा काही करू शकते माणसाला. वेळा तुम्ही मोहरमच्या दिवशी बघा की रक्ताने माखलेले लोक श्रद्धेच्या जोरावर ते सहन करतात. कुठचाही धर्म असो, माझा धर्माचा कुठच्याही माझा हे नाहीये. मामा कळवळला आणि आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी आमच्या मामाची बढती झाली, तो डेप्युटी कलेक्टर झाला. आमच्या आजीने सगळ्यांना सांगितलं की नागडे बुवांनी सिगरेट लावली तेव्हा त्याला प्रमोशन मिळाला. सगळ्या गावाला जाऊन सांगितलं. अरे दुनियाभरचे लोक सिगरेट कधी लावतात यासाठी उभे. आता माझ्या असं लक्षात आलं की अगोदर एक अंधश्रद्धा अशी पसरली होती की नागडे महाराजांनी ग्लास फोडला की बरकत येते. तर नागडे महाराजांना हे माहित नसणार ना, त्यांना काही कळायचंच नाही. त्यांना वाटायचं जो येतो तो ग्लास काय आणतो, म्हणून ते फोडत होते. शेवटी याही खेळाला ते कंटाळले आणि आम्हाला सिगरेटच लावली त्यांनी. हे भारतामधल्या बुवाबाजीचा शॉर्ट मध्ये मी तुम्हाला मॉरल ऑफ द स्टोरी सांगितली. तुम्हाला सांगतो, असाधारण दैवी शक्ती असलेला मनुष्य या पृथ्वी तलावर माणसाच्या रूपात असत नाही. आपल्यापेक्षा दुसऱ्या कुणालाही जास्त शक्ती नाही. जास्त शक्ती म्हणजे स्पिरिच्युअल पॉवर,
रिग्रेसिव्ह काय म्हणतात तो, हे आपलं रिग्रेशन करून तो मागचा जन्म पुढचा जन्म दाखवणे, हे सगळं झूट आहे. हे सगळं बघून मी शिकलोय. मी वाचून शिकलोय. अगदीच तुम्हाला स्पिरिच्युअलिझम मधलं सगळ्यात बेस्ट काही वाचायचं असेल तर निसर्गदत्त महाराजांचं आय एम दॅट नावाचं पुस्तक वाचा. फार सुंदर पुस्तक आहे. अर्थात ते फॉलो करण्यासाठी नाही वाचा, त्याने तुम्हाला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह प्राप्त होईल. म्हणजे काय की एकदम श्रद्धाळू माणसाचा बदल होऊन त्याला एका अज्ञेयवादी माणसामध्ये, ॲग्नॉस्टिक माणसामध्ये त्याचं परिवर्तन करणं शक्य नाही. मधला एक टप्पा लागेल ना, त्याच्यासाठी ते आय एम दॅट पुस्तक फार सुंदर आहे. तर मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारची संस्कृती तुम्ही आपल्या देशामध्ये एकाच वेळेला अनेक शतकं नांदतायत. आपल्या देशात नाही, आपल्या देशात अनेक शतकं एकाच वेळेला नांदतायत. अनेक धर्म आपल्या देशात आहेत, अनेक जाती आहेत, अनेक परंपरा आहेत, अनेक राज्य आहेत. एवढी डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आहेत. तर अशा वेळेला त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं म्हणजे इन्क्लुझिव्ह असणं, बेरीज करणं त्यांची, ही या देशाला बलवान आणि अखंड करणं जास्त बरोबर आहे का या सगळ्यांना वजा करत जाणं हे जास्त बरोबर आहे? या भगव्या झेंड्याखाली एकत्र या असं म्हणून कोणी येत नाही. नाही, तुम्ही त्यांचे हिंडालियमचे पेले वेगळे ठेवणार बाहेर तुमच्या धर्मातल्या लोकांचे. इतर धर्मांचा तर जाऊच दे, त्यांना घोड्यावरनं वरात काढू देणार नाही. तुम्ही आपल्या गाडी मागे पंडित ठाकूर असं लिहिणार आणि सांगणार मात्र तुम्ही ह्याच्या खाली एकत्र या. बरं, भगवा हा शब्दच बुद्धांचा आहे. भगवा हे बुद्धांचंच नाव आहे. भगवावरनं भगवान, त्यामुळे भगवा हे हिंदूंशी काही संबंधित नाहीये. त्यामुळे भगवा टेरर हा शब्द वापरायला माझा विरोध आहे, कारण त्यातून बुद्धांना त्रास होतोय. म्हणजे बुद्धांच्या कार्यावर तो हा आहे. भगवा हा बुद्धांचं नावच आहे. भगवा त्याच्यावर पालीमध्ये अख्खं हे आहे. मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारे तुम्ही देश एकत्र करू शकत नाही. अशा देशाला भवितव्य असणार नाही. तुम्ही रोज काहीतरी असं रिग्रेसिव्ह आणता. म्हणजे तुम्हाला सांगतो की मी ही गोष्ट पण अनेकदा सांगितलेली आहे, परत एकदा सांगतो. 2011 साली मी बनारसला होतो. तर बनारस विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि तेव्हाचे अजून आमचे 2-4 मित्र, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस नाही, जज एक, आणि अजून काही वकील मित्र, असे आम्ही गप्पा मारत बसलेलो. आणि पूर्ण गप्पा अकॅडमिक होत्या. आणि पंडित मदन मोहन मालवीय आणि त्यांचं जे तिथे बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये ते वास्तव्य होतं ते सगळं वगैरे असं बोलत होतं. तर त्यांची स्पर्धा JNUशी होती. बनारस युनिव्हर्सिटीची BHU म्हणतात त्याला, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, त्यांची JNUशी स्पर्धा आहे. तर ते म्हणायचे नेहमी, मला डीन असं म्हणाले की वो क्या है की वो JNU वाले है ना, वो साला पेटंट हमसे ज्यादा लाते हैं. म्हणजे संशोधनाचं जे मूलभूत संशोधनाचं पेटंट्स आहेत ते जास्त आणतात, त्यामुळे JNU आगे जाती है. अब BHU में भी पेटेंट की कमी नहीं है, लेकिन हम लोग पेटेंट को करने की प्रोसीजर में थोड़ा पिछड़ रहे हैं, इसलिए हम लोग कोशिश कर रहे हैं लगातार. हे 2011 ची गोष्ट. आज काय आहे, त्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये भूतविद्या या विषयावर अभ्यासक्रम सुरू केलाय. आणि याच्यावर लोक काही बोलत नाहीत, करत नाहीत. आणि त्यांना असं वाटतं की खरंच आहे की काही दिवसांनी भूतविद्या ही सुद्धा खरीच आहे असं वाटायला लागेल. पण भूतविद्या ही ईडी पासून आली आहे. मी मागे पण बोललो होतो, इंग्रजीत ईडी लागला की भूतकाळ होतो. त्यामुळे अनेक बोलणारे लोक होते ते ईडीत गेले, त्याबरोबर भूतविद्या पुढे आली, त्याच्यावर त्यांनी बोलणं टाळलं. तर मूळ मुद्दा हा आहे की आपण या प्रकारच्या समाजाला, या प्रकारच्या धर्मांधतेला आव्हान द्यायला पाहिजे की नाही. कारण सांगतो, सुखांक म्हणजे हॅपीनेस इंडेक्स मध्ये आज स्वीडन, फिनलंड, नॉर्वे हे अव्वल देश आहेत. आणि ते 91%, 95% आणि 99% नास्तिक आहेत. नास्तिक म्हणजे अज्ञेयवादी आहेत. तिथे चर्चेस रिकामे आहेत आणि म्युझियम झाली चर्चची,
आणि म्हणून जेल पण रिकामी झाली आणि जेल बंद करतायत. एकदा धर्मस्थळ बंद व्हायला लागली लोकांच्या इच्छेने की जेल पण बंद व्हायला लागतात. कारण पापाची भावनाच उरत नाही, कारण करण्याची गरजच उरत नाही. त्याला वेलफेअर स्टेट असं नेहरू म्हणाले होते. आणि ते वेलफेअर स्टेट करण्यासाठी प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या कमी जास्त वकुबाने आणि प्रयत्नाने, प्रत्येक पक्षाने कमी जास्त वकुबाने आणि प्रयत्नाने प्रयत्न केले आणि आपल्याला 2014 पर्यंत आणून ठेपवलं. 2014 मध्ये अचानक वडिलांची 100 एकर जमीन सुपीक, 5 स्कॉर्पिओ गाड्या, 2 विमानं, 7-8 बंगले, 10-12 फार्म हाऊस असं नावावर ठेवलेला वडिलांच्या जाण्यानंतर अचानक मुलाच्या नावावर झालं. आणि त्या मुलाला यापैकी काहीच माहित नव्हतं कसं हाताळायचं, याचं काय बिझनेस कसा, मॉडेल काय आहे. त्याने काय केलं, पहिले नावं बदलायला सुरुवात केली. वडिलांनी का म्हणून नाव ठेवलं, याला मातृछाया बदला, पटेल बदला, माझं नाव ठेवा. सरदार पटेल हा आदरणीय आहेत, परमपूज्य आहेत, पण बाजूला काढा, माझं नाव टाका. बघा आता तुम्हाला सगळं माहिती आहे, मी पुढे सांगायची गरज नाही, जातो मी. थँक्यू. खरं तर तुम्हालाच सगळं माहिती आहे, तुम्हालाही सगळं माहिती आहे. तुमचा प्रतिसाद ही गोष्ट हे साक्ष आहे की मला जे माहिती आहे ते जास्तीचं नसून तुम्हाला आणि मला एकच गोष्ट माहिती आहे, फक्त मी ती व्यक्त करतोय. म्हणजे खरं बोलणं ही एक कला झालेली आहे आता. आणि हल्ली अधिकाऱ्यांची ओळख कर्तव्यदक्ष अधिकारी अशी करून देण्यात येते, जे त्यांचं ऑक्युपेशन आहे. म्हणजे त्यांचं पहिलं आणि शेवटचं काम कर्तव्यदक्ष असणं हेच आहे. आज जे काही थोडे सत्याची बूज राखणारे अधिकारी उरलेले आहेत त्यातले आपले अमके अमके साहेब आहेत, असं सत्याची म्हणजे आता या लेवलला येऊन ठेपलंय सगळं की ते ऑफिसर अतिशय चांगले पैसे घेतात पण काम करतात. म्हणजे एक फेज अशी होती की पैसे घेणं हे लांछनास्पद होतं, नंतर पैसे घेणं हे काही लांछनास्पद वगैरे काही नाही, एवढा कट असतोच. आणि आता ते घेतल्यावर सुद्धा काम न केलं असं फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत. तर सांगायचा उद्देश हा होता की धर्म हा धर्मवादी ताकदींना भारतातल्या, मग ती RSS असो, विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, सनातन असो, कोणी असो, यांना काहीही कळलेलं नाही. धर्म म्हणजे तुमचं इन्स्टिंक्ट, तुमचं नेचर. मनुष्य धर्म असतो. जर आपण एकापासून वेगळे दुसरे असतो प्रकृतीच्या दृष्टीने, तर आपला रक्तगट वेगळा असता आणि मुसलमानांचा वेगळा असता, ब्राह्मणांचा वेगळा असता आणि मराठ्यांचा वेगळा असता, दलितांचा, आणि मग त्या प्रकारे आपली विभागणी करण्यात आली असती. नस्ल नावाची जी गोष्ट आहे ना, नस्ल ती गोष्ट पूर्णतः खोटी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ठरलं, कारण हिटलरच्या असंख्य क्रूर कर्म्या अशा डॉक्टर्सनी प्रयोग केला ज्यूवर आणि इतर लोकांवर, आणि आर्यन संस्कृती आणि आम्ही श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ हे सगळं खोटं ठरलं. फक्त आपल्याला संधीचा अभाव असल्यामुळे काही लोक मागे राहतात. म्हणजे तुमची धावण्याची रेषच पुढे आहे. म्हणजे मी गरिबीतनं वाढलेला ब्राह्मण असेन तरी मी धावायला पूर्णच सुरू करतो. ते गरिबीतनं वाढलेल्या दलिताबरोबर नसतो मी. ही जी समाज रचना आहे ती समाज रचना सगळ्या भारताच्या खचण्याच्या पायाशी आहे. ज्याच्या विरुद्ध आपण लढण्याऐवजी मुसलमानांच्या विरुद्ध लढतो, हा एक अतिशय भ्रामक आणि हास्यास्पद प्रकार आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या की भारतामध्ये, मुंबई प्रांतामध्ये दंगली आहेत ना, त्या माणसात होतात. कुठच्याही जगाच्या फुटबॉलच्या स्टेडियमवर युरोपमध्ये कुठच्याही दंगल होते. दंगली हा निकष नाहीये की हा धर्मांध आहे आणि तो धर्मांध नाही. पहिली दंगल मुंबईतली पारशी आणि मुस्लिमांमध्ये झाली होती आणि ती कुत्र्यांवरनं झाली होती. पारशांचं कुत्रा प्रेम, मुस्लिमांना कुत्रा आवडायचं नाही, त्याच्यावरनं दंगल झालेली आहे. तुम्ही ब्रिटिश गॅझेटियर मध्ये बघू शकता. त्याचा धर्माशी काहीच संबंध नाहीये. कबुतरावरनं जैन आणि आता नॉन जैन मध्ये म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दादर भागामध्ये. तर मूळ मुद्दा हा आहे की
या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या एका पॉइंट नंतर खोट्या ठरतात. म्हणजे आता जर भूकंप आला ना, आता जर भूकंप सुरू झाला, समजा 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप सुरू झाला, तर धावत जाऊन दुसऱ्याला पकडताना किंवा खुर्ची पकडताना, काय रे तू मुस्लिम नाही ना, असं विचारणार का तुम्ही? नाही विचारणार. एकदा विमानामध्ये असा टर्ब्युलन्स झाला, मी युरोपहून येत होतो आणि असा टर्ब्युलन्स सुरू झाला, बाजूच्या माणसाने माझा हात घट्ट पकडला. त्याला माहित नव्हतं मी कोण आहे. मी म्हटलं की हे ठीक आहे, पण मी पण तिथेच चाललोय बरं का. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या धर्माच्या बाजूने किंवा विरुद्ध हात पकडायला गेला ना, तर तो पण तिकडेच चाललाय. तर तुम्हाला खाली जायचं आहे का वर जायचंय हे लक्षात ठेवा. परवा मी गोव्यात भाषण करताना असं म्हटलं की गोव्यात येऊन मी प्रबोधनपर भाषण अशासाठी करतो की मी महाराष्ट्रात खूप भाषणं केली, तर मला तिकडे सांगतात की तुम्ही हिंदूवर बोलता, मुसलमानावर बोलत नाहीत काय. तर मी ठरवलं की आता आपल्या घरात बंद करायचं, दुसरीकडे जाऊन बोलायचं म्हणून. त्यामुळे गोव्यात आलो. अरे माणूस स्वतःचं घर पहिले सुधारणार का दुसऱ्याचं सुधारणार? कुठच्याही धर्मामध्ये मूलभूत तत्व सारखी सांगितलेली आहेत आणि धर्म हे त्या त्या काळामध्ये माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. कदाचित ती आजही काही माणसांना आवश्यक असेल, थेरपी सारखी, परंतु त्याचा दुसऱ्या माणसाच्या द्वेषाशी संबंध नाही, एवढं मी निस्संदिग्धपणे सांगू शकतो. परंतु जाती ह्या निस्संदिग्धपणे दुसऱ्या माणसाच्या द्वेषावर आधारलेल्या आहेत. जातीला द्वेषाशिवाय दुसरा आधारच नाही. जाती ह्या मूलतः द्वेषावर आणि आपल्याहून इतर कमी असण्याच्या मूलभूत मुद्द्यावरच उभ्या आहेत. आणि त्या भेदाला तुम्ही टाळण्याकरता धर्माधर्मामध्ये कलह माजवून राष्ट्र बलवान करणार, ते कसं ते मला सांगा समजावून. लॉजिकल विचारलेल्या प्रश्नांची उत्तर इलॉजिकली द्यायची नाहीत. परवा आम्ही आमच्या मुकेश माचकरने टाकलेलं ते वाचलं ना तुम्ही, इलेक्शन कमिशनला राहुल गांधींनी वोट चोरीबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा इलेक्शन कमिशनचं जे उत्तर आलं त्याचं एक थोडक्यात वर्णन असं केलं. ते पूर्वी श्री नावाचा मॅगझिन यायचं, त्यात स्त्रिया आपल्या निसंकोचपणे समस्या विचारायच्या आणि पुरुष ताई म्हणून उत्तर द्यायची, बरोबर. तर त्यात एका स्त्रीने विचारलं होतं की माझा मुलगा आणि माझे पती रजेवर असल्यामुळे घरी बसले होते आणि मी गाडी घेऊन ऑफिसला निघाले, तर अचानक इंजिन गरम झाल्याचा मला जाणीव झाली आणि गाडीमधनं आवाज यायला लागला, म्हणून दुसरी गाडी घ्यायला मी परत गेले आणि माझी गाडी दुसरी घ्यायला मी गेले, तर मी पाहते तो काय, तर माझे पती हे घरकाम करणाऱ्या बाई बरोबर नको त्या अवस्थेत मला दिसले. आता मला काय करावे सुचत नाही, कृपया मार्गदर्शन करावं. तर खाली त्याने उत्तर लिहिलं होतं, मार्गदर्शन हे पहा, गाडी गरम होणे म्हणजे कार्बोरेटर मध्ये प्रॉब्लेम आहे. तू कार्बोरेटर इंजिन जाण्या अगोदर कार्बोरेटर मधलं पाणी चेक कर, इंजिन चेक कर आणि गाडी वारंवार सर्व्हिसिंग करत जा. त्यामुळे तुझी गाडी नीट राहील आणि गरम होणार नाही. आशा आहे तुझं समाधान झालं असेल. तर आपल्याकडे या प्रकारची उत्तरं आता सरकार देतात, बरोबर. धर्माचा संपूर्ण डोलारा अशा प्रकारच्या उत्तरांनी भरलेला आहे. म्हणजे मला इथे दुखतं का हो, मागच्या जन्मीचे भोग. मॉडर्न मेडिसिन भारतात येण्या अगोदर चाटण, वाटण, आसव, एकादशणी आणि यज्ञ, अग्निहोत्र आणि मग श्रीमंतांचा मृत्यू 30व्या वर्षी, हे ठरलेलं होतं क्रम. आपलं आयुर्मर्यादा सरासरी वाढली ती मॉडर्न मेडिसिन आल्यावर भारतात. त्यामुळे आधुनिकता, सायंटिफिक टेम्परामेंट या गोष्टीशिवाय तुम्ही वाचू शकत नाही. आणि कोविड जेव्हा आला तेव्हा ज्या प्रकारे ऑक्सिजनसाठी आपण धावलो, तेव्हा दोन गोष्टी आपल्याला निदान कळायला पाहिजे होत्या की आपल्यात आणि दुसऱ्या धर्माच्या माणसात काही फरक नाही. हा देश उभा करायचा असेल तर सगळे एकत्र जातील आणि ऑक्सिजन सगळ्यांना सारखाच लागतो. त्यामुळे झाडं आणि जंगलं टिकवली पाहिजे, सगळी अडाणीला देऊन उपयोगाची नाही. कारण झाडं फुकट ऑक्सिजन देणारा फक्त एकच जगामध्ये एक्झिस्टन्स आहे, तो म्हणजे झाडं. बाकी सगळे तेव्हा विकत देत होते ऑक्सिजन, आणि तीच अडाणी तोडायला घेतली आणि मोडानी मॉडेल भारतात चालू आहे. तर त्याच्या विरुद्ध उभं राहू नये
म्हणून तुम्हाला शत्रू म्हणून मुसलमान दाखवण्यात येतात. तुमची जाती व्यवस्थेतली जी मर्यादा आहे ती वाढवण्यात येते. एकीकडे फूट टाकली जाते, दुसरीकडे राजकारणासाठी त्याचा वापर केला जातो. तुमच्या वोट बँक्स तयार केल्या जातात. अशा देशाचं भवितव्य कसं असू शकतं? आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कोविड सारख्या भयाकारी घटनेनंतर एवढी माणसं मेली, एवढी माणसं घाबरली. आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे होतं की या जगात आपलं अस्तित्व चिरंतन नाहीये. त्यामुळे आपण सत्य आणि मानवता या मूल्यांसाठी लढणं हेच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. शेवटी काय, मी पण तिथेच जाणार जिथे हरिभाऊ गेले. इथे उपस्थित असलेले सर्वजण तिथे जाणार. कोणी आधी जाणार, कोणी नंतर जाणार. पण मी लढत नाही कारण मला भीती वाटते. तर ज्यांना भीती वाटते ते पण मरणारच आहेत. आणि तेच त्यांच्याच कडून मरणार आहेत ज्यांची त्यांना भीती वाटते. कारण लक्षात घ्या, मालेगाव मधल्या बॉम्बलास्ट पासून ते गोधऱ्याच्या दंग्यापर्यंत, बाबरी नंतर झालेल्या दंग्यापासून ते आता पहलगाम नंतर पुलवामा मध्ये मृत्यू पावलेल्या लोकांपर्यंत आपले सगळे बांधव होते, भगिनी होत्या. ही सगळी माणसं जी आहेत त्यातली बहुतेक माणसं पहलगाम मध्ये तर टुरिस्ट होते. ती माणसं ज्यांच्यामुळे ती गेली त्यांना घाबरत होती, है ना. ज्यांच्यामुळे आपण गेलो त्यांना आपण घाबरलो म्हणून आपण वाचतो, हा भ्रम डोक्यातनं दूर काढला पाहिजे. हा धार्मिकतेतनच येतो. माणसाच्या मनाची जडणघडण जर तार्किक नसेल झालेली तर असा विचार करू लागतो, माणूस भिरू होतो. माणूस घाबरट कशाने होतो? लोकांना मला विचारतात, तुम्हाला भीती नाही वाटत का? भयंकर भीती वाटते मला, प्रचंड भीती वाटते. तुम्ही विश्वास ठेवू नये, मला अँझायटीचा त्रास आहे. माझ्या खिशात गोळ्या आहेत, मी जिभेखाली ठेवतो ती गोळी. माझा मॉडर्न मेडिसिनवर पूर्ण विश्वास आहे. मी टीटोटलर आहे. हा, म्हणजे सांगायला एक हरकत नाही की संध्याकाळी बसावं. माझ्या अनेक लोक असं लिहितात माझ्या वॉलवर की बघा हा 1.5 वर्षापूर्वीचा परुळेकरांचा फोटो, आता पिऊन पिऊन गब्बू झालेत बघा कसे. तर मी एकच गोष्ट पितो, ते म्हणजे पाणी. म्हणजे सोडा नसेल तर पाणी पितो असं नाही, पाणी म्हणजे पाणीच पितो, शुद्ध पाणी. मी कोल्ड्रिंक, हार्ड ड्रिंक काहीच पित नाही. परंतु त्याही म्हणजे या प्रकारची भीती वाटत असताना सुद्धा काही गोळी घेणं किंवा अशा प्रकारचं मॉडर्न मेडिसिन वापरणं हे काही चुकीचं आहे असं नाही मला वाटत. एक गोष्ट, आणि मला भीती वाटते त्या गोष्टी पूर्णतः वेगळ्याच आहेत. म्हणजे त्या गोष्टी सामाजिक आणि या शासकांच्याकडनं आलेल्या गोष्टींची भीती नाही वाटत मला. परंतु मला जी भीती वाटते त्या भीतीपेक्षा, वैयक्तिक भीतीबद्दल आपण जाऊ दे, मला भीती नाही वाटत, माझी अँझायटी आहे. त्याच्यापेक्षा प्रचंड मोठी भीती मला या शासकांनी आणि 11 वर्षामध्ये या देशाचे जे वाटोळे झालेलं आहे त्यामुळे जे आपल्या भयंकराच्या दारात आपण येऊन उभे राहिलेलो आहे त्याची वाटते. त्यामुळे 2 मोठ्या आणि छोट्या भीतीमध्ये मी मोठ्या भीतीविरुद्ध लढणं पसंत करतो, माझ्या छोट्या भीतीला बाजूला ठेवतो. स्वाभाविकच आहे हे आपल्याला. समजा हाताला डास चावला आणि डोकं खूप ठणकत असेल तर डोक्यावर लक्ष देणार ना तुम्ही, का हाताच्या डासाचं खाजवत बसणार डोकं दुखते तरी? असं नाही होऊ शकत. ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. म्हणजे तुम्ही मला उलट उत्तर दिलं तरी सुद्धा नाही करू शकत तुम्ही. तर मूळ मुद्दा हा आहे की ही जी भीती आहे बाहेर, आता जे होणार देशाचं भवितव्य, ते इतकं भूतविद्या शिकवण्यापर्यंत आपण आलो. आयुष नावाची मिनिस्ट्री स्थापन केली. आयुर्वेदिक डॉक्टरना सर्जरी करायला परवानगी देऊ शकतो आपण, अशी परिस्थिती आहे. आपण नोटेमध्ये चिपा घालू लागलो आणि डोक्यामध्ये चिपा नाहीत असं सांगू लागलो. आणि एवढ्या चिपा लेवलला आपण गेल्यानंतर आपल्याला वर काढणारी माणसं घाबरून बसली आहेत. ही किती वाईट आहे. आणि वर काढणारी माणसं कोण आहेत? ती आपणच आहोत. मला अनेकदा माझे मित्र म्हणतात, कोण काही करत का नाही यार? मी म्हणतो, कोण का करेल बरं? तू करत नाहीस तर तू का नाही करत? मी करतो, माझ्या परीने होतं ते. मला जेव्हा पत्र येतात किंवा मेसेजेस येतात किंवा हे येतात, हरिभाऊंच्या मुलाखतीच्या खाली पण खूप हरिभाऊ बद्दल पण लिहिलेलं आहे बघा. काय शूर, काय वाह, काय बेडरपणा, काय स्पष्ट वक्तेपणा. अरे हे भ्रष्ट अधिकारी आहेत पण काम करतात, असंच झालं की? असं नाहीये ते. हे आमचं ऑक्युपेशन आहे, हे मला करायलाच पाहिजे. जगायला मी जन्माला आलो तर पर्पज ऑफ लाईफ नावाची काही गोष्ट आहे की नाही माझ्या आयुष्यात? माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे, तर त्याची मूल्य व्यवस्थेशिवाय ते होत नाही.
म्हणजे जगणं हा हे बघा, जन्म हा एक ऍक्सिडेंट आहे. म्हणजे एक्झिस्टन्शियलिझम, अस्तित्ववाद जर तुम्ही मानला तर जन्म ऍक्सिडेंट आहे, मृत्यू हाही एक ऍक्सिडेंट आहे. त्याच्या मधला जो काळ आहे त्यात आपल्याला पर्पज दिलेलं नसतं. तुम्हाला पाठवलेलं आहे देवाने पर्पजने. म्हणजे असा कोणतो शास्त्री सांगतो ना, तो हल्ली धीरेंद्र शास्त्री ना, की मुझे हनुमान जी मेरे से बात करते हैं. बागेश्वरात तो कोण असे खूप आहेत. म्हणजे तो एक नाही, असा ऍर काढून पण खूप हनुमानाची नाही करणारे आहेत. म्हणजे मुळामध्ये हनुमान या देवतेची कल्पना जी आहे ती, म्हणजे रामदासांचं कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंत्राद्री सारिखा द्रोण क्रोधे उत्पाटीला बळे. हा, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. त्यांनी विमानासी टाकिले मागे म्हटलेलं नाहीये, कारण त्यांना माहिती आहे पुढे 8,000 कोटीचं विमान येणार, त्याला कोणी मागे नाही टाकू शकत. त्यामुळे त्यांनी मनाच्या, म्हणजे मनाने मी आत्ता न्यूयॉर्कला पोहोचू शकतो. तर अशी एक कल्पना हनुमानाची जी केलेली आहे. आपण उदाहरण घेऊ तर ती या माणसाला, क्षुद्र माणसाला कशाला सांगेल चिठ्ठीत काय लिहिलंय ते. हे म्हणजे 11 रुपये चढवून तुम्ही देवाला वश करण्यासारखंच आहे. म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात किंवा दक्षिण भारतातल्या मंदिरांपेक्षा उत्तर भारतातली मंदिरं अत्यंत घाण आणि बकाल असतात. आणि त्याच्या बाहेर इतकी घाण असते की आपली मंदिरं अशी करावीत म्हणून बांधली नव्हती कोणी. तर मुळामध्ये मंदिरं स्वच्छ आणि शांत आणि सुंदर ठेवणं हे आपलं पहिलं काम आहे. तिथे ते होत नाही. चेंगराचेंगरीत माणसं मरतात. मुळामध्ये अनेक मंदिरांमधल्या देवता ह्या मूळच्या बुद्ध मूर्तीज आहेत. म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे आता. त्यामुळे जर खोदायलाच लागलं तर खाली उत्खननामध्ये बुद्ध मूर्ती सापडतील आणि स्तूप सापडतील. तर तो एक वेगळाच विषय झाला. पण मूळ मुद्दा असा की आताची RSS हे पुष्यमित्र शृंगाचं आधुनिक रूप आहे. त्यामुळे सगळं ते आलेलं आहे, साध्य साधन सुचिता नसण्यापासून सगळं. त्याच्याशी मुकाबला कसा करायचा वगैरे सगळं अगदी स्पष्ट आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की दुसऱ्या कोणीतरी नाही करणार ते आपणच करायचं आहे. तुम्ही जे जिथे करता ते तिथे करा. आणि ते करताना ही मूल्यव्यवस्था जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही भारताचं भवितव्य चांगलं घडवू शकता. म्हणजे आता ह्या एवढा नुकसान झाल्यावर पण चांगलं होऊ शकतं का हो, असं मला बरेच लोक विचारतात. अरे पूर्ण जळून गेलेला जर्मनी दुसऱ्या महायुद्धात. म्हणजे बॉम्ब म्हणजे केवळ फक्त बटणं दाबत होते लोक. दोस्त राष्ट्र म्हणजे अमेरिका आणि नाटो आणि इकडून रशिया बटणं दाबत होते फक्त. म्हणजे जर्मनी तेव्हाचा बर्लिन बघा, बर्लिन 1945 नावाचं पुस्तक आहे अँथनी बिवरचं, ते तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. आता जाऊन जर्मनी तुम्हाला कळणार पण नाही, किंवा हिरोशिमा शहरात गेलं तर कळणार पण नाही. त्यामुळे परत उभं राहणं आणि परत नष्ट होणं हे सर्व संस्कृतींना अपरिहार्य आहे. त्यामुळे आपण सगळे बायोलॉजिकल असल्यामुळे आपण परत परत निर्माण करत राहणार. नॉन बायोलॉजिकल नष्ट झाल्यावर परत नाही निर्माण होणार. डोंट वरी. बरोबर ना. बायोलॉजिकल असल्याचा हा एक सगळ्यात मोठा फायदा की तो पुनरुत्पादन करतो. पण फार करू नये. म्हणजे माझा अशा गोष्टींना पाठिंबा नाहीये की हिंदूंनी लोकसंख्या वाढवावी वगैरे, असं कोणीच वाढवू नये. म्हणजे भारतासारख्या देशात लोकसंख्या ही वरदान आहे आता, कारण भारत हा सगळ्यात तरुण देश आहे. पण ती चुकीच्या पद्धतीने, म्हणजे मंत्र्यांना विचारलं तुमचा मुलगा काय करतो, एक मुलगा ब्रिटिश सिटीजन आहे, दुसरा MITत आहे आणि तिसरा JP मॉर्गन मध्ये वॉशिंग्टनला आहे. आणि तुमचा संदेश काय राष्ट्राला, तर सर्व बहुजनांच्या मुलांनी मशिदीसमोर जमा होऊन जय श्रीरामच्या घोषणा द्याव्या. या प्रकारचं नेतृत्व लाभलेला देश भवितव्य नाही करू शकत तयार. हे नेतृत्व बदलायला लागेल. मग ते सामाजिक क्षेत्रातलं बदलायला लागेल, शिक्षण क्षेत्रातलं बदलायला लागेल, राजकीय क्षेत्रातलं बदलायला लागेल, खणून काढावा लागेल देश आणि पुन्हा उभा करायला लागेल. हे शिवाजी महाराजांनी पुण्याचं केलं होतं. त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता पुण्यावरनं. सोन्याचा असला तरी तो नांगरच होता. महाराज फार विलक्षण व्यक्तिमत्व होऊन गेलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर दुसरं काही म्हणण्याची मला आवश्यकताच कधी कधी वाटत नाही. एवढंच म्हटलं तर मला पास केलं पाहिजे होतं लहानपणी, पण नाही करायचे. तर मूळ मुद्दा हा आहे की हा जो मला विषय दिला तो तसा निरुपद्रवी आहे, पण या विषयामधनं उपद्रव निर्माण करण्याची क्षमता माझ्यामध्ये खूप आहे.
गांधीजींचं नाव न घेता तुम्ही गांधीजींवर बोलू शकता आणि गोडसेचं नाव न घेता गोडसेवर पण बोलू शकता. पण मी गांधीजींवरच बोलणं पसंत करतो, कारण गोडसे इन्सिग्निफिकंट आहे इतिहासामध्ये. एका टेररिस्टचं नाव आणि दुसऱ्या टेररिस्टचं नाव हा वेगळा असलं तरी जेलमध्ये त्यांना नंबरने ओळखलं जातं आणि ते पासावर पण नंबर जातो तो. त्यामुळे ते नाव म्हणजे ते शीर्षक बदलल्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त प्रवृत्तीविषयी प्रॉब्लेम आहे. पुण्यामध्ये अशी प्रवृत्ती वाढते आहे, मी गोव्यात पण तेच बोललो, भारतात अशी प्रवृत्ती वाढते आहे, जे गांधीजींना देशाचा शत्रू मानतात. म्हणजे गांधीजींच्या विषयी कोणतीही पुस्तक प्रकाशनं, त्यांच्याविषयी त्यांचं भजन, अल्ला तेरो नाम आणि काहीही, म्हणजे यातलं कुठचीही गोष्ट करायला गेलं तर ते हल्ली लोक घाबरतात. तुम्हाला मी अतिशय आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. TIFR, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये मी भाषणाला गेलेलो, तर तिथे संशोधकच बसलेले सगळे आणि तिथली SC/ST युनियनने मला बोलवलेलं बोलायला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुलेंची मला वाटतं संयुक्त जयंती किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त गेलेलो. तर मी पहिल्या क्षणीपासून बोललो की ही ते पणती लावतात तर आपण मेणबत्ती लावावी, बाबासाहेबांच्या आठवणी दरवर्षी पुन्हा पुन्हा बोलाव्या. हे सगळं आम्ही कशाला करू म्हणलं TIFR मध्ये येऊन. हे मूलभूत संशोधनाचं केंद्र आहे आणि मतभेद असले तरी बाहेर सुदैवाने TIFR मध्ये अजून नेहरूंचेच फोटो आहेत. नेहरू, भाभा आणि JRD टाटा या तीनच माणसांचे फोटो आहेत त्याच्यात. आणि त्याच्याबरोबर माझे फोटो काढून मी भाबांची व्यक्तिगत लायब्ररी जी कधीच उघडली जाते ती उघडली आणि त्याच्यात माझे फोटो काढून घेतले मी गुपचूप. आहेत ते आता माझ्याकडे. तर त्यामुळे नेहरू, भाभा, टाटा आणि मी यांचे फोटो आहेत फक्त माझ्याकडे. पण या चौथ्या फोटोमुळे या पहिल्या तिघांचं नुकसान होणार नाही याची मी काळजी घेतोय, हेही तुम्ही लक्षात घ्या. तर मूळ मुद्दा हा आहे की ते समुद्रकिनारी असलेलं TIFRचं सगळं जे संस्था बघितली मी, तेव्हा मी म्हटलं की ही विमानातनं दिसते का, तर त्याला कळलं नाही. मी म्हटलं हा मॅटर जो आहे तो अजून कुठे माझ्या वाचनात आलेला नाहीये, त्यामुळे TIFR गुप्तच राहू दे काही दिवस. तर मी त्या भाषणात असं म्हणालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मला बोलायला बोलवलं तर आजच्या परिस्थितीत त्यांचा जो रिलिव्हन्स आहे आणि त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यावर धर्माच्या आधाराने जे फॅसिस्टांनी आक्रमण केलेलं त्याच्यावर मी बोलू इच्छितो. तर ती संस्था केंद्र सरकारची आहे. तर मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही माझं भाषण युट्यूबवर टाकू नका, जी प्रथा आहे, कारण त्याचा तुम्हाला त्रास होईल. त्यांनी नाही टाकलं, त्यांनी फोटो मला पाठवले सगळे. आणि तिथे एक मनुष्य उभा राहिला आणि म्हणला की तुम्ही नेहरूंचे चेले आहात, तुम्ही फक्त आंबेडकरांबद्दल बोला काय ते. मी म्हटलं मी जे वाक्य बोललोय सगळी ती आंबेडकरांबद्दलच आहेत. एकही वाक्य मी नेहरूंबद्दल बोललेलो नाहीये. नेहरूंचे आणि आंबेडकरांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मतभेद होते, पण ते मॉडर्न रिपब्लिक होऊ नये यासाठी नव्हते. म्हणजे एक प्रतिगामी होता आणि एक पुरोगामी होता आणि दोघांमध्ये मतभेद होते असं अजिबात नाही. दोघांच्या अपब्रिंगिंग मध्ये इतका फरक होता की ते मतभेद असणं स्वाभाविक होतं. म्हणजे गांधी आणि आंबेडकरांमध्ये पण ते मतभेद होते. त्याचं पण कारण तेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पेन, जे दुःख आहे ते, म्हणजे कितीही त्यांच्या बुटात पाय, म्हणजे लक्षात घ्या की आम्ही लहान असताना, माझ्या लहानपण पिंगुळीत गेलं तर आम्ही खोत, म्हणजे आमची जमीन म्हणजे प्रचंड होती तेव्हा, आता ती गेली. म्हणजे त्याचं काय मला दुःख नाही होत, ती अडाणीने नाही घेतलेली त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणजे तिथल्याच लोकांनी ती हळूहळू करून, त्यामुळे काय हरकत नाही. तर मूळ मुद्दा हा आहे की तेव्हा पण मी बघायचो की वेगवेगळ्या बलुतेदार पद्धतीप्रमाणे आलेली माणसं आहेत, तर ती त्यांना कप वेगळे असायचे चहाचे, कान नसलेले, आणि त्यांचे नेते आता ब्राह्मणवादाच्या बाजूने हिरिरीने बाजू मांडतायत ब्राह्मणवादाची, आणि सगळ्या जातीचे, म्हणजे मराठ्यांपासून सगळे. तुम्हाला मी सांगतो की मनातून कुठचाही ब्राह्मण मनुष्य हा इतर सर्व जातींना शूद्र मानतो. म्हणून मी मागे एका माझ्या भाषणामध्ये शिवाजी मंदिर मधल्या बोललो होतो की ब्राह्मण तुमच्याकडे येऊन, म्हणजे ते भाषण होतं ते दलित पॅन्थरचं होतं, त्याच्यात बोललो होतो, ते परत बोलतो की ब्राह्मण माणूस तुमच्या समोर येऊन काय बोलतो यावर विश्वास ठेवू नका, तो 4 ब्राह्मणात जाऊन काय बोलतो ते ऐका.
ते त्याचं खरं रूप आहे. त्यामुळे ते वैदिक आहे आणि तुमच्याशी बोलतो ते पौराणिक आहे. त्यामुळे पौराणिक कथा ह्या तुम्हाला ऐकवल्या जातात, म्हणजे समाजाला, संपूर्ण समाजाला, आणि आतून त्यांना माहिती आहे की सगळ्या त्रासाची मुक्ती ही हार्वर्डलाच आहे. बहुजनांसाठी हार्डवर्क आहे. शेवटी नाल्यामध्ये बहुजनांनी उतरायचं आहे. आम्ही तिथे चाललेलो आहे. त्यामुळे या पाखंडी आणि हिपोक्राईट संस्कृतीला कडाडून विरोध मला पुण्यातून अपेक्षित आहे. आणि आज हरिभाऊंच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त मी तुमच्याकडून हरिभाऊंच्या वतीने ही मागणी करतो की प्रत्येकाने स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर हा लढा द्यायला सुरुवात करावी. त्याशिवाय देश समाज बदलणार नाही. पुन्हा एकदा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत मला ते ऐकायचंय की आम्ही पेटंटशी स्पर्धा करतोय JNUशी, ना की भूतविद्या. भूतविद्या आम्ही 15 मिनिटात तुम्हाला शिकवू शकतो. लाईट ऑफ करा, सगळ्यांना चिमटे बसतील. असं काहीही नाही. मृत्यूनंतर जीवन नाही, मृत्यू जन्मा अगोदर जीवन नाही. घड्याळ बंद पडल्यावर आपण 12वं साजरं करत नाही. त्याचं मानवी आयुष्य, मानवी शरीर हे एक यंत्र आहे. अनेक महान माणसांनी आपलं शरीर दान केलं, त्यामुळे वैद्यकीय शास्त्र इथपर्यंत येऊ शकलं, आणि ते इथपर्यंत येऊ शकलं त्यामुळे आपण सगळे जिवंत आहोत. नाहीतर या वयोगटातले किंवा माझ्याही वयोगटातले किंवा कोणी पुण्यामध्ये जगत नसत. आगरकरांचं वय बघा, पेशव्यांचं वय बघा. एक औरंगजेब सोडले तर 90 कोणीच पोचलेलं नाहीये. मिला औरंग्या 90ला पोचला असं वगैरे कितीही लिहा तुम्ही, तो सगळ्यावर मात करून पोचला ना. याचं कोणतंही लॉजिक नाहीये. तो अपघाताने तिथपर्यंत पोचला. त्याची मुलंही आणि त्याचे अगोदरचे सगळेजण कुठे पोचले, बाबर वगैरे काही. त्या काळामध्ये युनानी औषधं, एकतर शिस वापरलं जायचं प्रचंड. त्यामुळे मनुष्य मूळ ज्वरात, श्रीमंतांना ज्वर झाला आहे, चाटणं घेऊन धावायचं, त्याच्यात जे लेड असायचं म्हणजे शिस, की श्रीमंतांची लिव्हरच बंद पडायची, की मल्टी ऑर्गन फेल, म्हणजे आता आपल्याला उलट कळतं. मल्टी ऑर्गन फेल्युअर होऊन श्रीमंत जायचे. ते ज्वरातनं बरे होऊ शकत असायचे, पण ते चाटण खाल्ल्यामुळेच गेलेले असायचे. आणि हे आजपर्यंत आपल्याला कळलेलं नाही. श्रीमंतांचं आता जर आपण खोदून जर ममी काढून जर काही केलं तर आपल्याला कळू शकेल की श्रीमंतांना ती चाटणं आणि आसवं किती महाग पडली. पेशवाई बुडण्याचं सर्वात महत्वाचं कारण, जर पहिले माधवराव पेशवे लवकर जाणे हे असेल तर त्याला आयुर्वेद जबाबदार आहे असं मी मानतो. तेव्हा जर चांगली इंजेक्शन असती तर ते वाचले असते आणि पेशवाई अमर झाली असती. म्हणजे पेशवाईसाठी बहुजनांना पुण्यात दुसऱ्यांदा आत्ता जो लढा द्यावा लागतो तो द्यावा लागला नसता, आणि गळ्यात मडकं घालून आणि मागे झाडू बांधून आजही पुण्यात लोक फिरले असते. त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत याचा विचार करा. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करणार. मी सांगितल्यामुळे तुम्ही बदलाल अशी यत्किंचित मला आशा नाही. मी मनोरंजनाचं साधन आहे, या पलीकडे काही नाही हे मलाही माहिती आहे. परंतु असा घसा इथे सुका केल्याशिवाय, नरडा सुका करणे म्हणतात त्याला, असा नरडा सुका केल्याशिवाय माझ्यासारख्या आत्म्यांना थांबवत नाही. म्हणून आम्ही येऊन बोलतो. मी 60% स्वतःला आवरलेलं आहे. हरिभाऊ 90% पोहोचले, म्हणून ते आज आपल्यात नाहीत. इतकं फिरलं नाही पाहिजे माणसाने. आमच्यासारखी माणसं जी आहेत ती एवढ्या ऑड्सना सामावली जातात. एकीकडे तिथले लोकल दहशतवादी, तिकडे दुसरीकडे पोलीस यंत्रणा, तिसरीकडे विरोधात असलेलं सरकार, चौथीकडे तुम्हाला माहित नाही तुमच्या म्हणजे मनस्थितीचा. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या आतमध्ये एक लढाई लढत असतो त्याच्या आयुष्याची. ती काय लढाई लढतायत समोरची माणसं हे मला काय माहिती. ते बसलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक युद्ध आहे किंवा 10 युद्ध असतील. ती आपल्याला कुठे माहिती असतात. ते सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे पाणी झिरपत शेवटच्या थेंबापर्यंत ते खाली मुळांना लागणार का नाही मला काय माहिती आहे. पण तरी म्हटलं नरडा सुकवावा. एक जन्म मिळालाय तो थोडा पुरवून खायची गरज नाही, संपवून टाकावा लवकर. तर
आता माझं तुम्ही हे प्रवचन ऐकलत तर ही कथा झालेली आहे. आता नारळ आणि दक्षिणा देण्याची वेळ झालेली आहे. बाबा तुम्हाला सगळं सांगतील. आता मागून तिसऱ्या रांगेतनं चौथा माणूस आहे, त्याचं नाव मी सांगतो थोड्या वेळाने, पण ते आत्ता मी जाहीर करणार नाही. ते मी कोठाडियांच्या कानात सांगेन. कोठाडिया उद्या ते पुण्यामध्ये जाहीर करतील. तर या मानसिकतेला आपण का आलो आहोत आणि आपली एवढी अवनीती का झाली आहे, आपण एवढे सुस्तावलो का, या सगळ्याचा विचार करण्याची परत एकदा वेळ आलेली आहे. मला असं एवढंच सांगायचं आहे की आता आपली मतं चोरीला गेल्यानंतर तरी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की बहुजनांच्या हातात फक्त मत होतं, तेही काढून जर घेतलं, आधी नोट काढली मग वोट काढलं. तर आता उठा, जागे व्हा, संघर्ष करा, शिका आणि सतत संघर्ष करत राहा आणि गांधीजींचा मार्ग सोडू नका. कारण अहिंसा हेच खरं शस्त्र आहे. नेल्सन मंडेला त्याच मार्गाने गेले, गांधीजी त्याच मार्गाने गेले, ओबामानाही तोच मार्ग बराचसा वाटला आणि एवढंच नव्हे तर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर पण त्याच मार्गाने गेले. विजय मिळायला वेळ लागतो अहिंसेने, पण चिरकाळ टिकणारा असतो आणि मुख्य म्हणजे साध्य साधन सूचिता त्यात सोडावी लागत नाही. त्यामुळे एवढं बोलून मला वाटतं मी थांबतो. आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभारी आहे. तुम्ही मला एवढा वेळ ऐकून घेतलं की मला काही फार कळतं अशातला भाग नाही. तुम्ही सगळे हसत होता याचा अर्थ मला कमीच कळतं असं माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे वर्गामध्ये पण मुलं माझ्यावर हसत असायची. मी एंट्री मारली कीच हसायला सुरुवात करायची. तेव्हापासून तो जो सिलसिला चालू झालाय तो आज सगळ्यात चालू राहिलेला आहे. त्यामुळे आता आपण आपल्या मूर्खपणालाच शहाणपणा म्हणून मिरवावं हे मी महान विश्वगुरूंकडनं शिकलेलो आहे. तर ते मी सुफळ संपूर्ण करतो. हरिभाऊंना माझी श्रद्धांजली आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि आयोजकांना धन्यवाद. जय भीम.